मी श्रीकांत शिलवंत यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करत आहे। 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2024 नाशिकमध्ये भरलेल्या कृषीथॉनचं आयोजन या ठिकाणी आपल्याला यामध्ये शेतकरी असेल, व्यावसायिक असतील, त्याचबरोबर शेतीसाठी लागणारे पूरक असे व्यवसाय मार्गदर्शन हे पूर्ण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर यामध्ये सरकारी योजना असतील, भविष्यामध्ये शेतीचे फायदे, त्याचबरोबर कोणत्या पद्धतीने शेती केल्यावरती उत्पादन वाढवता येईल याचं संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर सरकारच्या ज्या योजना आहेत यामध्ये भविष्यामध्ये शेतीमध्ये कोणते नवीन प्रयोग करून याच्यामध्ये आपल्याला काय फायदे तोटे होणार आहेत याचं संपूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी एकाच छताखाली संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। दादा, हे प्रोडक्ट कोणतं आहे? हे आमचं अविका कंपनीचं कॅटल फीड आहे। कॅटल फीड आहे। हां, तर आणि याची क्वालिटी आणि काय गुणवत्ता काय आहे? हे 100% ऑर्गॅनिक आहे। ऑर्गॅनिक आहे। हो। तर ऑर्गॅनिक क्वालिटी सांगा, म्हणजे याच्यामध्ये सिद्ध काय करून देणार तुम्ही? हो, आज तुम्ही मार्केटमध्ये बघितलेले हां. गायींसाठी खूप कंपन्या काम करतात हां. आणि त्यांचे सगळे कॅटल फीड केमिकल फॉर्ममध्ये। आमचा असा हा प्रोडक्ट एकदम नॅचरल आहे। तुम्ही गाईला देऊ शकता आणि जर तुम्हाला गॅरंटीज पाहिजे तर आम्ही स्वतःसुद्धा पितोय। दाखवा पिऊन तुम्ही। या ठिकाणी आपण पाहू शकता कॅटल फीड, गुरांसाठी, जनावरांसाठी वापरणारे जे फीड आहे ते कंपनीचे एम्प्लॉई या ठिकाणी आपल्याला पिताना पाहायला मिळतात। तर आजपर्यंत जगामध्ये कोणतंही प्रोडक्ट आत्तापर्यंत बनलेलं नाही की जनावरांसाठी जे वापरण्यात येणारं खाद्य जे आहे ते मनुष्य पिऊ शकतो। कंपनीच्या एम्प्लॉईंना एवढा कॉन्फिडन्स आहे की यातून सिद्ध असं होतं की काही प्रकारचं केमिकल न वापरता कंपनी आज चांगल्या क्वालिटीमध्ये काम करत आहे। अमिको कंपनीचं ब्रँड, चांगल्या कंपनीचं आपण नाव जर पाहिलं तर चांगल्या क्वालिटीचं उत्तम प्रतीचं असं हे कॅटल फीड आपण एकदा वापरून प्रकल्प याचे फायदे तोटे आपण सरांच्या सोबत माहिती घेणार आहोत। सर, आपले संपूर्ण जे प्रोडक्शन आहे ते कोणत्या प्रकारे काय प्रोडक्शन आपण करताय? आता आमच्या इथे सॉईल अँड वॉटर टेस्टिंग लॅब आहे MBB ॲग्रिकल्चर कॉलेजची। तर 300 रुपये चार्जेस आहे त्याचे, बाहेर त्याचे 500 ते 600 रुपये चार्जेस आहे। म्हणजे माती परीक्षण आपण 300 रुपयामध्ये आपल्याला हो करून मिळणार आहे। मी जर सॅम्पल आणून द्यायचं आम्हाला। एखादा शेतकरी समजा नाशिकमधून नसेल किंवा बाहेरच्या जिल्ह्यामधून असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल, तर यांना जर समजा तुम्ही कुरिअर जर केलं तुम्हाला, तर या ठिकाणी आपण माती परीक्षण करून रिपोर्ट पाठवू शकतो। येस येस। तर या ठिकाणी आपल्याला चांगली आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे माहिती या ठिकाणी आपल्याला घर बसून पाहायला मिळते। तर त्याबरोबरच आपण जे ट्रायकोडर्मा लिक्विडमध्ये आणि ह्याच्यामध्ये जे आहे तर त्याचे फायदे शेतकऱ्यांना कसे होतात आणि त्याचे काही गुणधर्म सांगा। हे आता गांडूळ खत आहे, ते त्याच्यामुळे क्रॉपची ग्रोथ चांगली होईल, बुरशी वगैरे लागणार नाही। त्याच्यानंतर त्याची वाढ चांगली होईल। ते 30 रुपये किलोची एक पिशवी ती। त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा आहे, ते पावडर फॉर्ममध्ये, लिक्विड फॉर्ममध्ये, त्याच्याने पण क्रॉपची ग्रोथ चांगली होईल, बुरशी वगैरे लागणार नाही, क्रॉपची लाईफ पण चांगली वाढेल। तर या ठिकाणी कॅनमध्ये 1 लिटरच्या कॅनमध्ये आपल्याला या ठिकाणी लिक्विड फॉर्ममध्ये ट्रायकोडर्माची पाहायला मिळते। तर सरांनी आपल्याला चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे। तर सर, आपला पूर्ण पत्ता सांगा, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना संपर्क साधता येईल। MBP KDSP कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, गंगापूर रोड, नाशिक। आणि सॉईल टेस्टिंगसाठी नंबर आहे 94 23 16 95 74।
पवार मॅडम आहे, तर त्यांच्याकडे कॉल करून तुम्ही सॉईल टेस्टिंग करू शकता. तर या ठिकाणी आपण पाहू शकता कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत तर आयुर्वेदिक तसेच नीम ऑइल असेल, नीमचे प्रोडक्ट असतील, बाकी ऑर्गॅनिक जे आहे ते कंपनी प्रोडक्शन करत आहे. तर मॅडम आपले कंपनीचे थोडक्यात माहिती आणि प्रोडक्ट कोणते कोणते आहेत? हो, आमच्या कंपनीचं नाव वेम्बू कंपनी आहे आणि ते सर्व नॅचरल प्रोडक्ट्स बनवतात नीम बेस्ड. म्हणजे नीम ऑइल झालं, नीमचे खतं झाले, परत ग्रोथ प्रमोटर्स आहे, पंचगव्य आहे, ते सर्व बनवतात आणि ते फार्मर्सला प्रोव्हाइड करतात. तर आपले जे कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत तर साधारणतः शेतकऱ्यांना कसे वापरायचे आणि त्याची थोडीशी माहिती सांगाल? हो, जे नीम ऑइल आहे ना सर, तर ते आपल्याला हे नीम ऑइल आहे नीम ऑइल. 1500 ECचं आहे हे. तर आपण म्हणजे पेस्टिसाइड्स वगैरे होतात, आपले पेस्ट होतात वगैरे आपल्यावरती, म्हणजे थ्रिप्स झालं, व्हाईट फ्लाय वगैरे झालं, तर त्याच्यावरती आपण यूज करू शकतो हे. या ठिकाणी आपण बुरशीनाशक जे आपण म्हणतो ते जंतू जीवाणू होतात, तर बुरशीचं काम जे करण्याचं काम आहे ते नीम ऑइल जे आहे ते या ठिकाणी आपल्याला करत असताना पाहिलं होतं. तर याची किंमत काय आहे? याची किंमत म्हणजे PPM वरती डिपेंड करतं. आमच्याकडे 300 PPM पासून 50,000 PPM पर्यंत आहे. तर सगळं वेगळ्या PPMचे वेगळे प्राइजेस आहेत. 300 PPM तसं 175 रुपये लिटरला भेटतं. 1500 PPM 350 रुपये लिटरला भेटतं. 3000 PPM 600 रुपये लिटरला. 10,000 PPM 1500 रुपये लिटर आणि 50,000 PPM 10,000 लिटरला भेटतं. आणि हे सर्व नॅचरल आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल्स वगैरे ॲड केलेलं नाही आहे, कुठलंही अडल्ट्रेशन केलेलं नाही आहे. तर याचं कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट होत नाही आणि प्लांट्ससाठी हे खूप चांगलं आहे पेस्ट रेजिस्टंट म्हणून. तर जे जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्याचं काम, त्याचबरोबर जे बुरशी जे आहे नवीन पीक जर आपण करत असाल तर या ठिकाणी बुरशीनाशक जे काम करण्याचं काम जे आहे ते महत्त्वाचं काम नीम जे ऑइल आहे ते या ठिकाणी आपल्याला करत असताना पाहायला मिळते. तर एकरी साधारणतः आपल्याला जो खर्च आहे तर जर बुरशी जर नाही झाली, समजा जर एखादं पीक घेतलं असेल आणि बुरशी होऊ नये यासाठी किती रुपयांचा खर्च एकरीसाठी येईल आपल्याला? एकरीसाठी आपल्याला 1 लिटर पुरेसं आहे. तर म्हणजे तुम्हाला त्याचं युजेस म्हणजे ना 3 ml पर लिटर यूज करायला लागतं. एक लिटर हे तुम्हाला 1 एकरसाठी पुरेसं आहे. तर त्याचं तुम्ही 300 PPMचं यूज करू शकता, तर त्याचं 175 रुपये लिटरला असेल ते. तर अजून आपल्या कंपनीचे काय प्रोडक्ट आहेत का? हो, आमच्या कंपनीचे प्रोडक्ट्स अजून आहे ना. या ठिकाणी आपण पाहू शकता. तर ग्रोथ प्रमोटर जे आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकता. तर हे जे आहे ते ग्रोथ प्रमोटर काय काम करतं? हे ग्रोथ प्रमोटर जे आहे ना, आपलं उत्पादन म्हणजे 25 ते 30% वाढवण्याचं काम करतं. आणि आपल्याकडे जर समजा फळांची शेती असेल किंवा भाजीपाल्याची शेती असेल तर सगळ्यांची साईज एकसारखी येणं, वजन वाढणं आपल्याला त्याच्यामध्ये दिसेल, त्याच्या कलरमध्ये आपल्याला फरक जाणवेल. आणि फळं जसे द्राक्ष झाले, डाळिंब वगैरे, आंबा, त्याच्यामध्ये हे नॅचरली गोडवा आणण्याचं काम करतं. आणि हे पण सगळ्या झाडांच्या रेसिड्यूजपासून बनलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 40 एलिमेंट्स भेटतील, जसं मॅग्नेशियम, आयर्न, झिंक सर्व. म्हणजे संपूर्ण जे प्रोडक्ट आहे ते ऑर्गॅनिक आहेत, नॅचरल आहेत. तर याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्या शेतीवरती होणार नाही. जेणेकरून हे जे प्रोडक्ट वापरत असताना आपल्याला जर भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे जर शेतीमध्ये उत्पादन घ्यायचं असेल तर ऑर्गॅनिक पद्धतीने शेती जर कराल तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊन आपण भविष्यामध्ये शेतकऱ्यांना एक थोडासा दिलासा मिळेल की बाजारभाव चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपल्याला कंपनीचे जे माहिती जी आपल्याला दिलेली आहे, त्याचबरोबर जर एखादा शेतकरी असेल तर संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी आपल्याला जर आपले प्रोडक्ट मागवायचे असतील तर यासाठी आपल्याला कुरिअर सुविधा उपलब्ध आहे का? आपली कंपनी जी आहे ते पूर्ण भारतामध्ये कुरिअर सुविधा उपलब्ध आहे त्यांची. तुम्ही त्यांच्या नंबरवरती फोन करू शकता आहे 9626022909. तर मोबाईल नंबर परत एकदा सांगा. 9626022909. या ठिकाणी मॅडमने सर्व चांगले माहिती दिलेली आहे आपल्याला. तर कंपनीचे प्रोडक्ट जे आहे ते नीम ऑइल असेल किंवा चार्जर असेल हे आपण एकदा अवश्य वापरून पहा. जर आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी जर फायदा होत असेल तर वापरण्यासाठी काहीच हरकत नाही आहे.
तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन कंपनीच्या जे एम्प्लॉई असतील किंवा जो स्टाफ आहे, रिसर्च आणि टीम आहे, अविरत काम करत असताना या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन यांच्याकडून आपल्याला झालेलं आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी एकच विनंती आहे की आपण जर चांगल्या प्रकारे शेतीमध्ये फक्त काबड कष्ट न करता चांगल्या प्रकारे शेतीमध्ये कोणत्या पिकासाठी काय आवश्यक लागणारे अन्नद्रव्य खनिज द्रव्य हे जर चांगल्या प्रकारे वापरले तर आपल्याला येणाऱ्या भविष्य काळामध्ये चांगल्या प्रकारे शेती आपण पिकवून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता, आपल्या मुलांचे भवितव्य घडवू शकता. हे एकच सांगणे आहे. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद मॅडम. आम्ही पाटणे मालेगावहून आलो. मालेगाव. तर काय कसं वाटलं तुम्हाला कृषीधनमध्ये आला इथं? आल्यावर आम्हाला इथं प्रोजेक्ट मिळालं. हां. हे बघितलं आम्ही, त्याची माहिती वाचून समजत आलं की चांगलं आहे असल्यामुळे आम्ही ते आता 1 एकरासाठी घेतलेलं आहे. तर आपली शेती किती आहे? शेती संपूर्ण 6.5 एकर आहे. 6.5 एकरमध्ये. त्याच्यात कांदा 2 एकर आहे हां. आणि डाळिंब. तर आपण आज किती किलोमीटर आले तुम्ही इथं? आम्ही इथून जो 116 किलोमीटर. 116 किलोमीटर गेले. तर आपला जर तुम्ही येण्याचा खर्च आणि जर सगळा खर्च पकडला तर तुम्हाला कसं वाटतं आज कृषीधनमध्ये एवढा खर्च करून तुम्ही इथं आलेत इथपर्यंत, पण तुम्हाला एक काय वाटतं की बाबा संपूर्ण माहिती एका छताखाली मिळते आहे, ही जे योजना जी राबवली आहे तर त्यांना काय सांगाल तुम्ही? एक नाही, आम्हाला माहिती एकदम संपूर्ण आणि सोजळपणाने आणि प्रामाणिकपणाने चांगली मिळाली. त्याच्यातनं आम्हाला रिझल्ट मिळेल. हो. त्याप्रमाणे आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याचा प्रयोग करू आणि परत यांच्याशी कन्सल्टली राहू. तर आपलं पूर्ण नाव सांगा. विजय साहेबराव हिरे, गाव मालेगाव पाटणे. मालेगाव पाटणे या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत. तर मॅडम, हे जे प्रोडक्ट आपण दिलेलं आहे तर हे कशावरती प्रोडक्ट आहे? कोणत्या पिकावरती चालणारं प्रोडक्ट आहे? सर कसं आहे माहिती आहे का, सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला माहिती मी यासाठी देते. बरेचसे कांदा उत्पादक शेतकरी असतात, तुमचे टोमॅटो उत्पादक, भाजीपाला शेतकरी असतात. तर काय होतं, केमिकलचा तर खूप जास्त प्रमाणामध्ये वापर होतो. आपल्याला तात्पुरती येईल तर येते, पण ती जी आहे ती टिकवण क्षमता राहत नाही. शिवाय जोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये जो माल आहे तो जाईपर्यंत तो कदाचित अर्धा माल हा बाद होतो. आता पेरूची जर परिस्थिती बघायला गेली, तुम्ही बाजारभावाचं तुमचं एक चॅनल आहे, तर सर मला बऱ्याचशा उत्पादक शेतकऱ्यांचं पेरू असेल, डाळिंब असेल, जे आपले नैसर्गिक जी शेती करतात, अशा वेगवेगळ्या उत्पादक शेतकऱ्यांचे आम्ही एक हे घेत असतो, रिमार्क घेत होतो, सर्वे घेत असतो. तर पेरू उत्पादक शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आता झाली होती. अगदी 10 रुपये किलोने सुद्धा आपल्याला एक बाजारभाव दिला गेला. तर त्याच्यावरतीच मला कांदा उत्पादक शेतकरी असतील किंवा बाकी उत्पादक शेतकरी असतील, त्यांना मला एकच मेसेज सांगायचा आहे, तुम्ही जितकं होईल सेंद्रिय शेतीकडे वळा, जैविक शेतीकडे वळा. आता काय होतं, तात्पुरतं कदाचित तुम्हाला यील्ड कमी येईल, पण तुम्ही एक लक्षात ठेवा, जी पण तुम्हाला यील्ड येणार आहे, जे उत्पादन येणार आहे, त्याची टिकवण क्षमता तुमची चांगली मिळणार आहे. तर ओनिटाम आपलं हेच काम करतं. तुमचा कांद्याचा दांड असेल, तुमच्या कांद्याची साईज असेल. आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवते. तुषार सर कांदे द्या आपले. तुषार सर कांदे द्या आपले एक वर्ड. तर आपण इथे एक टॅगलाईन पण लावलेली आहे, यशस्वी शेतकरी हाच आमचा पुरावा. तर वडनेर भैरवचे बबन हिरे सर आहेत, त्यांनी आपला हा कांद्यासाठी औषध वापरलं सर. तर फुगवणीमध्ये एका ॲप्लिकेशनमध्ये त्यांची फुगवण बघा, यापेक्षाही कमी कांदे होते, यापेक्षाही कमी असणारे कांदे होते. साईज वापरल्यानंतर MOP दिलं नाही. मी त्यांना सांगितलं तुम्ही एका क्षेत्राला MOP देऊ नका, म्युरेट ऑफ पोटॅश देऊ नका, त्याऐवजी आपलं औषध सोडा. तर बघा तुम्ही एका ॲप्लिकेशनमध्ये त्यांना हा फायदा झालेला आहे. तर सर त्यांनी मला सांगितलं मागच्या एका सर्वेमध्ये की त्यांनी याच्या आधीचे कांदे वापरले होते, म्हणजे कुठलेही केमिकल खतं त्यांनी दिलेले होते. त्यामध्ये झालं काय सर की एकरी फक्त आपलं औषध वापरल्यानंतर 1 ते 1.5 क्विंटलमध्ये आणि क्वालिटीमध्ये सुद्धा त्यांना फरक दिसला. हे आपण फरक दिसू शकतो. वजन असेल, कांद्याचं दांड असेल, आम्ही याच्यामध्ये अमिनो ॲसिड्स टाकलेले आहेत. आता ही जी आहे, आता सेंद्रिय शेती आपण थोडं समजून घेऊ काय असतं. सेंद्रिय शेती म्हणजे जी ॲनिमल आहे, म्हणजे प्राणी आणि पाळापाचोळा आणि झाडं याच्या अवशेषापासून जी औषधं बनवलेली असतात, तर ती सेंद्रिय शेतीमध्ये मोडतात. तर तीच आम्ही घटक याच्यामध्ये घेतलेली आहे सर. आपले लॅब टेस्टेड रिपोर्ट आहेत, G2 फॉर्म सर्टिफिकेशन पण आहे. तर त्यामुळे आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतो शेतकऱ्यांचा, कारण अगदी त्यांना प्रांजळपणे माहिती दिली गेली, योग्य ती माहिती दिली गेली आणि खरी ती माहिती दिली गेली. कुठल्याही प्रकारचं एक सोफिस्टिकेशन किंवा एक प्लास्टिक आपण कुठल्याही माहिती सांगितली नाही आहे. तर नक्कीच त्यांना त्याचा लाभ होईल आणि आम्ही कायम आमच्या शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये तत्पर असतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. तुमच्यासारखे असंख्य शेतकऱ्यांनी आम्हाला खूप छान भरघोस ठीक आहे. प्रतिक्रिया दिल्या आहे, प्रतिसाद चांगलं दिलेला मार्गदर्शन आहे. दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम. आणि जे शेतकरी आहेत या ठिकाणी एवढे लांबून या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत त्यांचं पण धन्यवाद करतो. कारण बहुतांश शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी पाहणारा असतील तर त्यांना पण मी धन्यवाद करतो. जरी आपल्याला काही कारणास्तव या ठिकाणी आपल्याला संपर्क झाला नसेल किंवा येण्यासाठी आपल्याला जमले नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण आपल्याला माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणार आहे. तर चांगली माहिती आहे, चांगला उपक्रम शासनाने राबवल्यामुळे शेतकऱ्यांना एका छताखाली संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर दिलेल्या माहिती तर या ठिकाणी आपण पाहू शकता. या ना सर आपण. तर पूर्ण नाव सांगा. माझं नाव राकेश प्रकाश साळुंके. साळुंके साहेब या ठिकाणी शेतकरी आहेत. तर आपलं क्षेत्र किती आहे? माझं सहायकर. 6 एकर शेती आहे. तर कुठून आलेत आपण? मी धुळे जिल्ह्यातून आलेलो आहे. शिंदखेडा माझा तालुका, विक्रम माझं गाव. हां. तर या ठिकाणी धुळे जिल्ह्यातून शेतकरी त्या लांबून या ठिकाणी आलेले आहेत. तर कृषी प्रदर्शनामध्ये एवढा खर्च करून तुम्ही आले तर तुम्हाला एवढ्या लांबून आले खर्च झालेला आहे. तर याचं तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे आनंद होतो? खूप आनंद वाटतोय. मी फर्स्ट टाइम येतोय. म्हणजे आधी आम्ही बारामतीला जाणार होतो पण एवढ्या लांब आमच्याकडनं शक्य नाही झालं. आमची पूर्ण टीम आली. आता सगळेजण इकडे तिकडे बघू राहिले. पण इतका छान आनंद होतो की हे बघून खूप काहीतरी वाटतं की काही लोक सांगतात शेतीत काही निघत नाही, पण हे बघून असं वाटतंय की शेतीत खरं काहीतरी आहे. आपण टेक्नॉलॉजीने जर का केलं तर आता माझा जो कांदा आहे तो जवळजवळ 62 दिवसाचा झालेला आहे आणि तुमच्याकडनं मी एक औषध घेतलेलं आहे. बघूया त्याच्यातनं काय होतं काय नाही. ठीक आहे. सर यांचं एक बाजारभाव म्हणून यूट्यूब चॅनल आहे. हे म्हणजे असंख्य शेतकऱ्यांना बाजारभावाबद्दल व्यापारी कुठे आहेत अच्छा. कसं माहिती बरोबर. याचं एक ते प्लॅटफॉर्म सर तुमच्यासारख्या लोकांची खरंच आपल्या शेतीला आणि या कारणामुळे आमचा पण फायदा होतोय. जेणेकरून तरुण लोक जे आहेत ना शेतीकडे वळतायत शेतीकडे वळतायत. आणि टेक्नॉलॉजीद्वारे करण्याचा प्रयत्न करतायत. आता याच्यामध्ये कसं होतं सर, आपण जर ज्ञान आहे पण अपुरे ज्ञान जर शेतीमध्ये आपण वापरत असाल तर काही ठिकाणी शेतीमध्ये शेतकऱ्यांचे म्हणजे पिकवलेले जे शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे काही शेतकऱ्यांना थोडंसं वाटतं की काही वेळेस की शेतीला भाव नाही, काही मालाला भाव नसल्यामुळे काही शेतकरी जे आहेत ते यापासून आपल्याला वंचित पाहायला मिळतात. परंतु काही शेतमालाला चांगल्या प्रकारे जर टिकवण क्षमता चांगली असेल, बाजारभाव जर आपल्याला योग्य वेळी कोणत्या दिवसामध्ये काय भाजीपाला पिकवायचं हे जर मार्गदर्शन आपल्याला चांगल्या प्रकारे मिळत गेलं तर नक्कीच येणाऱ्या काही भविष्यामध्ये शेती हे कृषीप्रधान देश म्हणलं जाणार. फक्त नावावरती नाही ते प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे. भविष्यामध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीला काहीतरी थोडंसं या जमिनीतून काहीतरी उत्पन्न घेता यावं आणि जमिनीची सुपीकता कशी टिकून राहण्यासाठी यासाठी कंपनीने जे प्रोडक्ट बनवलेलं आहे हे आपण जर पाहिलं तर पूर्वी परंपरेनुसार चालत आलेली शेती जी आहे ती आज आपण रासायनिक खते वापरून या ठिकाणी आपण पिकांचं नुकसान करत आहोत. त्याचबरोबर हे जी पिकवलेली रासायनिक खतांनी पिकवलेली जे पिकं आहेत हे आपण मुलांना देत आहोत. याच्यामध्ये आपले जे मुलं घडणार आहेत याच्यावरती परिणाम आपल्याला दिवसेंदिवस पाहायला मिळतो. आज 70 ते 80 वर्ष जगणारी व्यक्ती जे आहेत ती 40 ते 55 वर्ष जगत आहे. याचा कुठेतरी शेतकरी बांधवांनी थोडासा विचार केला पाहिजे जे आपल्या पुढच्या पिढीला याचा त्रास होणार नाही. तर सर आपल्या कंपनीचं नाव सांगा आणि जे आपली कंपनी आहेत ते जीवामृत कसे बनवते आणि येणाऱ्या शेतकऱ्यांना जर आपला संपर्क साधायचा असेल तर त्यांना कसं मार्गदर्शन आपण कराल? नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची पांडव ॲडव्हान्स जीवामृत कंपनी आहे जी येवल्याला आहे. ज्यावेळेस आपण पूर्वी परंपरागत पद्धतीनं बॅरलमध्ये शेण, गोमूत्र, ताक, गुळ, तांदळाचं पीठ आणि बॅक्टेरिया वापरून जीवामृत बनवायचो. त्याला सकाळ संध्याकाळ आपल्याला ढवळावं लागायचं. त्याच्यानंतर त्याला गाळावं लागतं. ड्रिपनं जर द्यायचं असेल तर 2दा-3दा गाळावं लागतं आणि त्याचा वेस्ट पण चोथा पण बाहेर निघायचा. कंपनीच्या अथक प्रयत्नानं आम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी केली का त्या बॅरलमध्ये शेण, गोमूत्र, ताक, गुळ, तांदळाचं पीठ आणि बॅक्टेरिया पाण्याबरोबर ते मिश्रण मिक्स करून तो कॉक ऑन करून ह्या बॅगमध्ये सोडलं जातं. सुरुवातीला 21 दिवस लागतात. ह्या बॅक्टेरिया सोडले जातात EM1. या बॅक्टेरियाच्या साहाय्याने पूर्ण हे डिकम्पोज होतो. 21 दिवसामध्ये डिकम्पोज होतो आणि आपल्याला अशा पद्धतीचं जीवामृत बाहेर पडतं का जे कंपनीचे जे प्रोडक्ट बनवलेलं आहे चांगले किफायतशीर प्रोडक्ट आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता
जे आपण पारंपरिक पद्धतीने शेती करताय, तर या शेतीकडे थोडंसं वेगळं काहीतरी दृष्टिकोन भविष्यामध्ये होणारे जे बदल आहेत ते आपण घडवून आणले तर चांगली सुपीकता आल्यावरती शेतीमध्ये चांगले उत्पादन घेता येईल. मध्ये पारंपरिक पद्धतीनं शेण, गोमूत्र, ताक, गुळ, तांदळाचं पीठ, बॅक्टेरिया टाकायचो, सकाळ संध्याकाळ हलवायचं, जीवामृत तयार झाल्यानंतर ते गाळावं लागायचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याचा चोथा निघायचा. आता आम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काढली का त्या बॅरलमध्ये आपण शेण, गोमूत्र, ताक, गुळ, तांदळाचं पीठ, बॅक्टेरिया पाण्याबरोबर आतमध्ये सोडतो. ह्या बॅगमध्ये ते मटेरियल सगळं येतं. ह्या बॅक्टेरिया त्याला डिकम्पोज करतात, EM1, बरोबर. ह्या 21 दिवसामध्ये डिकम्पोज करणार आणि तुम्हाला 21व्या दिवशी असा हा कॉक ऑन केला का असं तुम्हाला जीवामृत बाहेर भेटेल का ज्याच्या सुईच्या टोका इतकी पण घाण येत नाही. ही बॅग कधीही साफ करणं 12-15 वर्षे साफ करण्याची आवश्यकता नाही. कोणताही वेस्ट कचरा याच्यामध्ये शिल्लक राहत नाही. ड्रीपनं सहज आपल्या सगळ्या पिकांना आपण देऊ शकतो. म्हणून ही शेतकऱ्यांसाठी अतिशय सोपी, सरळ, लेबर लेस पद्धत आहे का कोणताही लेबर याला लागत नाही. एक माणूस पण करू शकतो. टाकून द्या, 3 दिवस थांबा, 3 दिवसांनी काढून घ्या. कोणती इलेक्ट्रिसिटी लागत नाही, काही नाही. सगळं ग्रॅव्हिटेशन फोर्सनं येतं, गुरुत्वाकर्षणच्या याच्यानुसार येतं. शेण, गोमूत्र नाही, बॅक्टेरिया बॅगमध्ये सोडायचा. इथून मिथेन बॅरलमधून इथून मिथेन बाहेर निघतो, जो पाण्यामध्ये अल्प प्रमाणात आहे तो पाण्यामध्ये आपण रिव्हील करून देतो. बुडबुडे असे बबल निघत राहतात, त्याचा तो पेटतो पण कमी प्रमाणात निघतो, म्हणून आपण तो काही जास्त वापरत नाही, बरोबर. आणि हे लिक्विड आपल्याला ज्यावेळेस आपण पिकांना देतो तर लिक्विडमध्ये आपल्याला जे प्रायमरी घटक आहे पिकांसाठी आवश्यक म्हणजे नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, पोटॅश ते पण भेटतात. आणि जे सेकंडरी आहे तुमचा फेरस आहे, झिंक आहे, बोरॉन आहे, सोडियम आहे, बरोबर आहे, कॅल्शियम आहे, ते पण याचे सॅम्पल रिपोर्ट काढत त्याच्यात भेटतात. म्हणजे सर्वांगीण खाद्य पिकाला आहे. आपण जर रेग्युलर पिकांना जर दिलं तर 3 वर्षानंतर आपलं रासायनिक जे खतं आपण भरपूर टाकतोय, जमीन आपल्या कॉम्पॅक्ट होत आहे, हार्ड होत आहे दिवसेंदिवस, बरोबर आहे. तर ते रासायनिक खर्च पण आपला 1-2-5% येऊ शकतो कंटिन्यू जर 3 वर्ष वापरलं तर. आपण हा डेमो आहे, आम्ही देत नाही तो. तर तुम्हाला 5x10 फुटाची किमान घ्यावा लागेल. इथं ऑफर आहे बघा, समोर ऑफर दिलेली आहे प्रदर्शनासाठी. याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट आणि इन्स्टॉलिंग फ्री आहे. जी 5x10 फुटाची बॅग आहे 18,000 MRP आहे, ती 15,999ला जाते. हा डेमो आहे 2.5x5 आहे, तो तुम्हाला 4 पट येईल त्याचा. 10 फूट, हा 2.5 फूट येतो, तो 10 फूट येणार, रुंदी सेम येणार. ह्या त्याच्यामध्ये किती बसतं? 5x10 मध्ये लिक्विड 100 लिटर निघतं. दर 3 दिवसाला 100 लिटर लिक्विड निघतं त्याच्यातून. घ्या, पाणी पण त्यातूनच सोडायचं. पाणी सगळं त्याच्यातून सोडतं, ते नरसाळ्याचं काम करतं सर. ही बॅगमध्ये कसं सोडायचं तर त्या माध्यमातून आपण सोडतो. कचरा राहतच नाही. ह्या बॅक्टेरिया पूर्ण डिकम्पोज करून टाकतात, फर्मेंट करून टाकतात. तुमच्याकडनं प्रत्येक वेळेस विकत घ्यायला लागेल. बाजारात कुठे पण अवेलेबल आहे. हैदराबादची कंपनी कुठं पण उपलब्ध भेटतं. थोडासा आपल्याला 2 पैसे फायदा होईल आणि जेणेकरून पुढच्या पिढीला चांगल्या प्रकारे शेतीचं उत्पादन घेऊन आपल्याला उत्पादन कसं वाढवता येईल जेणेकरून याची सुपीकता चांगली टिकून राहील याच्यासाठी आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन कंपनीतर्फे आहे. तर आपलं सर कंपनीचे जे प्रोडक्शन आहे इन हाऊस प्रोडक्शन असेल तर याच्यामध्ये कंपनीचा मोबाईल नंबर सांगा जेणेकरून शेतकरी बांधवांना आपण जे मार्गदर्शन कशा प्रकारे करावं. जर समजा शेतकऱ्यांना घरपोच जर सुविधा हवी असेल तर आपण घरपोच सुविधा करू शकतो. सर नक्कीच. आम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये होम डिलिव्हरी फ्री करतो. ह्या प्रदर्शनात ज्या बुकिंग होतील त्यांना होम डिलिव्हरी फ्री आहे आणि इन्स्टॉलिंगसुद्धा फ्री आहे. आणि एक प्रत्येक युनिट मागं 2-2 हजार रुपये पण आम्ही MRPवर लेस केलेलं आहे. त्याच्यासाठी आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आमच्या कंपनीचा मोबाईल नंबर आहे 80 800 91 291 या नंबरवर आपण संपर्क साधू शकता. आणि या 2 दिवसात जर बुकिंग केली तर आपल्याला निश्चित इथं ऑफर पण लावलेली आहे शेतकऱ्यांसाठी. या ऑफरचा पण फायदा आपण निश्चित घेऊ शकतो. जर आता काही दिवसानंतर आता हे ऑफर संपल्यानंतर आता हे कृषी प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये काही शेतकरी जे आहेत ते 2 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर ज्यांना घरी मागवायचं असेल तर त्याचं काय चार्जेस? ज्या शेतकऱ्यांना घरी मागवायचं असेल तर ऑफर त्यांना भेटणार नाही. त्याची MRP 18,000 आहे. त्याच्यामध्ये आम्ही 5% लेस करतो आणि ट्रान्सपोर्ट आणि इन्स्टॉलिंग त्याचं चार्जेस घेत राहतो. महाराष्ट्रात आम्ही होम डिलिव्हरी करतो. फक्त त्याचे चार्जेस
चार्जेस वेगळे घेत असतो आम्ही. संपूर्ण महाराष्ट्रात आपण हो. डिलिव्हरी करणार आहोत. हो. तर या ठिकाणी आपण पाहू शकता कंपनीचे जे आहेत आणि त्याचबरोबर सरांचं संपूर्ण मार्गदर्शन, ज्यांची टीम जी आहे ते पूर्ण मार्गदर्शन आपल्याला घरी बसल्या करणार आहेत. जीवामृत कसे बनवायचे याचं पण आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला घरी बसून एका फोनवरती संपूर्ण माहिती एका ठिकाणी आपल्याला बसल्या जागेवरती फोन करायचा आहे. तर आपल्याला माहिती जर चांगली वाटली तर अवश्य जरूर एक वेळ आपण वापरून पहा, जेणेकरून आपल्या जमिनीची जर सुपीकता वाढली तर आपला पण कुठेतरी ग्रोथ होण्याचे प्रगती होईल. तो आपली प्रगती म्हणजे देशाची प्रगती. यासाठी आपण सहकार्य करा. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद सर. कंपनीचे इनहाउस प्रोडक्शन आणि कंपनीचं नाव सांगा. ये कंपनी ग्लोबिम रेडियंट प्राइवेट लिमिटेड है. दिल्लीची प्रोडक्शन आहे, कम्प्लिटली मेड इन इंडिया आहे. किसानसाठी स्पेशली 13 मॉडेल आम्ही आणलेले आहे. त्या सोडून इमर्जन्सी लाईट, लँटन्स वगैरे सगळं भेटून जाईल. स्टडी लॅम्प येते, त्याची बॅकअप वगैरे सगळी चांगली क्वालिटीची आहे यांना. बॅटरी इनबिल्ट जी वापरलेली आहे पूर्ण इम्पोर्टेड हेवी रेंजची बॅटरी वापरलेली आहे याच्यात. तर आपलं जे प्रोडक्शन आहे ते किती वर्षापासून कंपनी 2006 पासून एस्टॅब्लिश झालेली आहे ही कंपनी. तर बाकींच्या तुलनेत आता हे जे आपण प्रोडक्शन आहे ते शेतकऱ्यांसाठी खास शेतकऱ्यांसाठी बनवलेलं आहे. हे खास शेतकऱ्यांसाठी आहे कारण यांना बॅकअप चांगलं आहे, किलोमीटर रेंज चांगली आहे. तुम्हाला वेगवेगळी क्वालिटी भेटून जाणार. जर 500 मीटरची रेंज पाहिजे तेही भेटून जाणार. 2 किलोमीटर फोकस पाहिजे तेही भेटून जाणार तुम्हाला. प्लस बॅकअप पण 5 तासापासून तर 12-15 तासपर्यंत वेगवेगळे मॉडेल्स आहे. तर आपले जे कमीत टॉर चालू होऊन जाती 650 पासून 600 1500 ते 1800 पर्यंत. MRP जर 1800, आत्ता ऑफरमध्ये 1500 रुपये चालू आहे त्याचा रेट. आणि मार्केटमध्ये समजा आपल्याला जर मागवायची असेल, आता संपूर्ण भारतामध्ये काही शेतकरी आहेत, तर यांना जर मागवायची असेल तर आपला काही टोल फ्री नंबर आहे का, त्याच्यावरती संपर्क साधून कंपनीचा एक कस्टमर केअर नंबर आहे, कंपनीची वेबसाईट आहे, तुम्ही तिकडे कॉन्टॅक्ट करू शकणार. तुमचे शेजारी जे डीलर नेटवर्क असणार, डिस्ट्रीब्युटर असणार, तिकडे तुम्हाला अवेलेबिलिटी भेटून जाईल. तर या ठिकाणी आपण पाहू शकता कंपनीचे जे ग्लोबिम या कंपनीचे जी बॅटरी आहे ते संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी डिस्ट्रीब्युटर डीलरशिप या ठिकाणी आपल्याला आहे. शेतकरी बांधवांना जर पाहिजे असेल तर या ठिकाणी संपर्क साधू शकता. तर ग्लोबिम कंपनीचे जे 2006 पासून ही कंपनी भारतामध्ये मेड इन इंडिया कंपनीचे जे प्रोडक्ट आहे, तर यामध्ये आपल्याला प्रोडक्शन त्याचबरोबर संपूर्ण वेगवेगळ्या व्हरायटीचे बॅटरी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध या कंपनीच्या पाहायला मिळतील. तर बॅटरी बॅकअप चांगला असल्याने शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे उपलब्धता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर बॅटरीचा संच आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर रेंजनुसार आपल्याला या ठिकाणी आपल्याला बॅटरी पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. तर लहान तसेच मोठ्या रेंजमध्ये या ठिकाणी आपल्याला बॅटरीचा फोकस 2 किलोमीटरपर्यंत याची रेंज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. किमतीनुसार वेगवेगळ्या बॅटरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर एकदा तुम्ही वापरून पहा. याच्यामध्ये आपल्याला जर चांगला रिझल्ट येत असेल तर एकदा अवश्य वापरायला काही हरकत नाही. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. थँक्यू सर. तर आपण पाहू शकता वेगवेगळ्या कंपनीचे शेती सामग्रीसाठी लागणारे साहित्य जे आहे ते एकाच ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर कृषीथॉनमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी भाजीपाला असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या कंपनीचे मल्चिंग असतील, हे संपूर्ण या ठिकाणी आपल्याला कोकोपीट असेल, हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला एकाच छताखाली या ठिकाणी पाहायला मिळते. तर वेगवेगळ्या कंपनींचे मशिनरी असतील, वेगवेगळे इक्विपमेंट्स असतील, शेतीसाठी लागणारे साहित्य असतील, हे पूर्ण आपल्याला या ठिकाणी कृषीथॉनमध्ये पाहायला मिळते. तर वेगवेगळ्या कंपनींचे, नामांकित कंपनीचे असे प्रोडक्ट जे आहेत मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कंपनीचे चांगल्या क्वालिटीमध्ये प्रोडक्ट जे आहेत ते बाजारामध्ये अवेलेबल असतात. हे जे एक्झिबिशन आहे, हे एक्झिबिशन भरवण्यामागचा उद्देश जे आहे तो शेतकरी बांधवांना या ठिकाणी संपूर्ण माहिती एकाच छताखाली मिळून त्याचे संपूर्ण तंत्रज्ञान पुढील काही काळामध्ये शेती, आधुनिक शेती, त्याचबरोबर यामागचे फायदे संपूर्ण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर पाहू शकता वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या या ठिकाणी जे स्टॉल आहेत ती आपल्याला पाहायला मिळतात.
तसेच जे कंपनीचे काही प्रोडक्ट आहेत, तर या ज्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी आपल्याला मल्चिंग असेल, त्याचबरोबर नर्सरीसाठी लागणारे ट्रे असतील, याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळतात. आपल्या कंपनीचे टायर बनवण्याची पद्धत आणि जे शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपल्या टायरचा काय फायदा आहे आणि आपले टायर विकत घेण्याचा पुन्हा कितीपर्यंत फायदा होऊ शकतो हे थोडक्यामध्ये आपल्याला सांगा. ही आमची टायर कंपनी बालकृष्ण इंडस्ट्रीज किंवा BKT टायर ज्या नावाने ओळखली जाते. ही हिंदुस्थानातली फक्त एकमेव ट्रॅक्टर टायर बनवण्याची स्पेशालिटी कंपनी आहे. म्हणजे आपलं जे प्रोडक्शन आहे कंपनीचे ट्रॅक्टरचे टायर बनवण्यासाठी स्पेशल आहे. स्पेशालिटी तर या ठिकाणी आपल्याला शेतकरी बांधवांना एकच सांगणं आहे की कोणतंही स्पेशलायझेशन असेल तर त्याच्यामध्ये तो व्यक्ती पूर्णपणे इम्प्रूव्ह होतो. म्हणजे आज स्पेशलायझेशन जर पाहिलं तर मार्केटमध्ये भरपूर अशा कंपन्या आहेत टायरच्या, परंतु स्पेशलायझेशनमध्ये जर आपण काम केलं तर त्याच्यामध्ये एखादा कोळशामध्ये हिरा जसा आपण चमकतो त्याप्रमाणे या ठिकाणी जे काम आहे ते स्पेशलायझेशनमध्ये शेतकरी बांधवांसाठी या कंपनीचं प्रोडक्शन चालू आहे. तर सर, शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होईल? कालानुसार शेतकऱ्यांची मागण्या आणि त्यांचे जे उपयोगसुद्धा बदलत गेलेले आहेत. ट्रॅक्टरचे बदलाव झालेले आहेत. त्याप्रमाणे आम्हीसुद्धा आमच्या टायरमध्ये बदलाव करून रोडवरती आता ट्रॅक्टर जास्त रोडवरती चालतात, शेतात कमी चालतात. त्यांच्या मागणीनुसार आमची टायरमध्ये सुद्धा बदल करून टायरमध्ये जास्तीत जास्त लाईफ मिळावं, टायरमधून जास्तीत जास्त डिझेलची बचत व्हावी, स्लिपेज कमी व्हावं, ह्या दृष्टीने आम्ही टायरची घडवणूक केलेली आहे. आणि त्यामुळे रेट आमची दुसऱ्यांच्या बरोबर मार्केट रेट दुसऱ्यांच्या बरोबरीने असूनसुद्धा माझं टायर जास्त चालतो. ह्यामुळे कस्टमरचं कॉन्फिडन्स लेवल वाढत आहे आणि लोकांनी आम्हाला येऊन खात्रीने सांगितलेलं पण, जरी आम्ही टेस्ट करून आमचे अनुभव घेतो पहिले, पण दुसऱ्यांचा अनुभव पण ते येऊन आम्हाला सांगतात. ही एकमेव कंपनी अशी आहे आपल्याकडे वेगळ्या पद्धतीचे टायर आहेत. ज्यांना फक्त रस्त्यावरती चालवण्यासाठी टायर आहेत ते पण माझ्याकडे आहेत, शेतात आणि रस्त्यात चालवणार ते पण माझ्याकडे आहेत, हार्वेस्टर्ससाठी स्पेशल टायर्स ते पण आमच्याकडे आहेत, पाण्याच्या शेतीमध्ये चालण्यासाठी ती पण आमच्याकडे. पाण्याच्या शेतीमध्ये 3-4 पद्धतीचे आमच्याकडे टायर आहेत. कमी पाणी असलेल्या जागी चालवण्यात, म्हणजे थोडीशी नरम जमिनीमध्ये, त्याच्यानंतर पाण्यामध्ये थोडीशी बुडणारे, कंप्लीट पाण्यामध्ये घुसणारे, ही पण आमच्याकडे आहेत. ही एकमेव कंपनी आहे पाण्यामधून खूप झाल्यानंतर टायरच्या शिवाय आपण ट्रॅक बनवतो, रबरची ट्रॅक, ही एकमेव हिंदुस्थानची कंपनी ते ट्रॅक पण बनवते. अशा रीतीने आमच्याकडे वेगळ्या टायर्स आहेत आणि कस्टमरने स्वतः लावून खात्री करून घेणे खरोखर आमचं टायर दुसऱ्यांच्यापेक्षा जास्त चालतो की नाही आणि ते आम्हाला कळवावं आणि वापरून झाल्यानंतर नक्कीच हिशोब ठेवून आमच्याकडे खात्रीनं बोलावं. ही टायर नक्कीच त्यांच्या फार्मरच्यासाठी फायदेशीर आहे. आम्ही इथं फक्त गेल्या 10 वर्षात हिंदुस्थानमध्ये सगळे टायर घेऊन आलेले आहोत. आम्ही 90% माल आमचा जो काय आम्ही बनवतो एक्सपोर्ट करत होतो जगभरात. आत्ताच हिंदुस्थानमध्ये आलो आहे आणि आल्यानंतरसुद्धा सगळ्या जे नामांकित कंपनी जे बोलतात त्यांना पण आम्ही टक्कर देतो आहे. या ठिकाणी आपल्याला पाहू शकता जे सरांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिली. तर एकदा या कंपनीचे टायर आपण वापरून पाहू शकता. जो काही आपल्याला फायदा होणार आहे कंपनीकडून याचं आपल्याला स्वागत आहे, कारण शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्यासाठी या कंपनीचं एक पाऊल पुढे आहे असं म्हणण्यात वावगं ठरणार नाही. एकच गोष्ट शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, आपले ट्रॅक्टर गावखेड्यात चालतात, त्याचं मेंटेनन्स बरोबर ठेवावं. त्याला जेवढं पाहिजे हवा जी आहे प्रत्येक 8-10 दिवसात हवा चेक करून, जशी माणसाला भूक लागते टायरची भूक जी म्हणजे हवा ठेवायची, इन्फ्लेशन प्रेशर बरोबर ठेवून जर गाडी चालवत असेल अतिउत्तम सर्व्हिस सगळ्यांना मिळू शकतो आणि मिळते. त्यासाठी टायरची काळजी फक्त जेवढी हवा लागते तेवढी हवा ठेवायची खात्रीने आणि त्याच्या बरोबरीने चौकशी करत राहायची, त्याची निरीक्षण करत राहावं बरोबर हवा आहे की. त्याशिवाय टायरला दुसरा काही सर्व्हिसेस लागत नाही. तर या ठिकाणी पाहू शकता सरांनी चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे
वेगवेगळ्या टायर बाजारामध्ये आहेत, पण या कंपनीचे जे टायर आहेत ते शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि चांगल्या प्रकारे असे टायर जे आहेत ते या कंपनीचे आहेत. तर ही जी कंपनी आहे ते ट्रॅक्टरचे टायर बनवण्यासाठी स्पेशलायझेशन असल्यामुळे या कंपनीचे जे तज्ज्ञ असे रिसर्च टीम या ठिकाणी ऑल ओव्हर इंडियामध्येच नाही आहे, ते पूर्ण जगभरामध्ये या कंपनीचं कामकाज जे आहे ते वर्ल्ड वाईज चालत असल्यामुळे या ठिकाणी आपण शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या कंपनीचे टायर एकदा वापरून पहा. रिझल्ट जर चांगला असेल तर इतरांनाही आपण सजेस्ट करू शकता, कारण आपला फायदा म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे संपूर्ण जगाचा फायदा आहे. तर कृषीप्रधान असलेल्या देशामध्ये या ठिकाणी आपल्याला जे आज जर शेतकरी वाचला तर जग वाचेल, अशी आपल्याला एक सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपलं जे भवितव्य असणार आहे हे शेतीवर अवलंबून असणार आहे. येणाऱ्या काही काळामध्ये आपण जर घडलो तर आपली पुढची पिढी चांगल्या प्रकारे घडणार आहे. हे आपण संपूर्ण मार्गदर्शन सरांनी दिलेल्या माहितीबद्दल आपण यांचा आभार मानूयात. धन्यवाद सर. आपलं इकडे एक्झिबिशन ठेवलेलं आहे, कृषी वन एक्झिबिशन. हे जे एक्झिबिशन आहे बॅच कोडिंग मशीन संदर्भात आहे. बॅच कोडिंग मशीन जेणेकरून गिरायकांना मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, रुपीज जे टाकता येईल आणि बघता पण येतं कस्टमरला की आपण फूड जे आहे फूड फार्मा प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये लागतं, ज्यांना ब्रँडिंग पण आपण करू शकतो. याच्यात आपलं 4 प्रकारचे प्रिंटर असतं. एक CIJ असतो, TIJ असतो, लेझर प्रिंटर असतो. नॉर्मली जिकडे कन्झप्शन जास्त असतं तिकडे आपण CIJ कंटिन्यू इंजेक्ट प्रिंटर म्हणतो, जे तुमचे फूड प्लांट किंवा वॉटर प्लांटमध्ये जास्त लागतं त्याला म्हणतात CIJ प्रिंटर. हे RE रिजेक्ट मॉडेलचं आहे आपलं, RE 200+ आहे. राधा एंटरप्राइजेस कंपनीचं आहे आपलं. इंक आणि मेकअप असतं आणि मेकअपचं असतं. हे इंक मेकअप डायलेट करतो आहे. त्याच्यानंतर इथनं हे आलं, इथनं इंक इथनं पास होतं आणि इकडे प्रिंटिंग होतं. याच्यामध्ये प्रिंटिंग होतं. त्याच्यानंतर असं हे पेपर्स असतात, कस्टमर आपण प्रिंट असं जातो आणि असं प्रिंटिंग असं प्रिंटिंग या ठिकाणी आपण पाहू शकता प्रिंटिंग कोडिंग मशीन, म्हणजे आपण नवीन जो व्यवसाय ज्यांनी केलेला आहे चालू आहे त्यांना ते मार्केटमध्ये त्यांचा चांगल्या प्रकारे जम बसण्यासाठी त्यासाठी आपण हे केलेलं. मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट आणि रुपीज हे जर असेल तर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे व्हॅल्यू आपल्याला मार्केटमध्ये जर चांगल्या प्रकारे जम बसवायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला अशा मशीनची आपण खरेदी करू शकतो. तर आपले कंपनीचं नाव आणि प्रोडक्शन कुठे होते? हे आपलं कंपनीचं नाव राधे एंटरप्राइजेस, राजकोट बेस्ड कंपनी आहे, गुजरातचे. आणि आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये ऑफिसेस आहे, नाशिकला आहे, त्याच्यानंतर मुंबईला आहे, संभाजीनगरला आहे. आणि आमचे मेन जे मोठे मोठे कस्टमर आहे हिंदुस्तान आहे, युनिलिव्हर आहे, गोपाल आहे, या बालाजी ठिकाणी आहे. आपण पाहू शकता मोठमोठ्या कंपन्यांनी यांचं जे प्रोडक्ट आहे खरेदी केलेलं आहे. तर मोठ्या लेवलला न जाता तर बारक्या लेवलला आपल्याला व्यवसाय वाढवायचा असेल तर मॅन्युफॅक्चरिंग डेट, त्याचबरोबर इन हाऊस तुम्ही घरी इन हाऊस प्रोडक्शन जे करताय ते मशीन पण आहे, TIJ पण आपले हँडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हँडजेट मशीन. हां, तर याची काय किंमत आहे? याची 18,000 18,000 रुपये स्टार्टिंग आहे. जर ज्यांना छोटा व्यवसाय आपल्याला घरगुती व्यवसाय करत असाल तर त्यांना मॅन्युफॅक्चरिंग एक्सपायरी डेट जर टाकायची असेल आणि किंमत 18,000 रुपये कमीत कमी किमतीचं या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट खरेदी करू शकता. आणि याचा मेंटेनन्स किती आहे, आम्ही याला इंक वगैरे किती लागते, काय होते? याला इंक लागतं आपलं 42 ml इंक लागतं. साधारणतः ती इंकची किंमत जाते तुम्हाला 5,500 रुपये. हाय बॉन्डिंग असते हाय बॉन्डिंग. हां, त्याच्यात साधारण 3 लाखपर्यंत प्रिंटिंग निघून जातं आरामशीर. म्हणजे 5,500 3 लाख प्रिंटिंग करू शकता. पर प्रिंट वस्तू तुम्हाला 2 पैशाला पडतं. 2 पैसे असं आहे. म्हणजे आपलं घरगुती जे बिझनेस जे करतो की आपण घरगुती पापड बनवतो किंवा मसाला बनवतो त्याच्यासाठी खूप उपयोगी आहे. आता ते पहिलेचे आउटडेटेड जे स्टॅम्प मारायचे लोक आता डिजिटलमध्ये आले, त्याचं ॲडव्हान्स आहे आपलं. तसं आता ॲडव्हान्स चालू आहे सर्व गोष्टी. ते ॲडव्हान्स प्रिंटिंग आहे आपल्या याच्यात इन फ्युचर तुम्ही QR किंवा बारकोड पण टाकू शकतो आपण याच्यात, सर्व गोष्टी याच्यात दिलेल्या. तर या ठिकाणी पाहू शकता चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहे. भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये डिजिटल मार्केटिंगची गरज आहे आणि डिजिटल जगामध्ये जगायचं असेल तर चांगल्या प्रकारे डिजिटल मार्केटिंग करून आपण चांगल्या आपल्या प्रोडक्टची माहिती लोकांपर्यंत चांगली कशी पोहोचवता येईल याकडे जर भर दिला तर आपल्याला पुढे जाण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद, आभारी आहोत. नापिकता आपण संपर्क साधू शकता जेणेकरून आपल्याला
माती परीक्षण घरी बसून करता येईल. 300 रुपये फी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त कुरिअरचा चार्जेस आपल्याला द्यायचा आहे. कटर मशीन आहे, परंतु मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्यांची कटर मशीन आलेली आहे. पेट्रोलवरती असेल किंवा अन्य कोणत्या गॅजेटवरती आपल्याला पाहायला मिळते. पण या ठिकाणी आपण पाहू शकता बॅटरीवरती मशीन जी आहे ती कटर मशीन या ठिकाणी आपल्याला चालते आहे. तर आपण या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तर ये जो बैटरी का मशीन है इसका लाइफ कितना है और कैसे चलती है? लाइफ इसका 5 साल तक का है. 5 साल का. 2 years कंपनी का गारंटी है. 2 साल का कंपनी वारंटी है. बैटरी और मशीन ऑल गारंटी 2 साल. ऑल गारंटी. और ये बैटरी ऑपरेटेड है, कैरी करके चलाना है ऐसा. कैरी करके चला सकते हैं. हाँ, और इधर ये मोड दिया हुआ है 1 2 3 ऐसा. इधर ऑन करने का और ये एक्सीलेटर पे कटिंग, गन्ना कटिंग, घास कटिंग, ज्वार बाजरा सब कटिंग होता है. तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. या ठिकाणी काय किंमत काय आज? कीमत 60,000 है. 60,000 किमतीची या ठिकाणी आपल्याला बॅटरीवरती चालणारी कटर मशीन. हाँ, और 2 साल गारंटी. 2 साल की वॉरंटी, 2 वर्षाची वॉरंटी या ठिकाणी आपल्याला कटर मशीनसाठी पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपल्याला पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. बॅटरीची लाईफ किती आहे? 5 साल. हे कितना टाइम चलता है ये बॅटरी? ये 5 घंटा चलता है. 5 तासाची बॅटरी चालणारी बॅटरी आहे. आणि ही लहान बॅटरी जी आहे ये 3 घंटे. 3 तास आणि 5 तास. हाँ. त्यामध्ये समजा याची किंमत काय वाढेल? अलग से बैटरी का प्राइस 20,000 है और अलग से ये 12,000. 12,000. 3 तास चालणारी जी बॅटरी आहे ते 12,000मध्ये आणि 5 तास जी चालणारी बॅटरी आहे ते 20,000मध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तर आपल्याकडे कोणसा प्रोडक्ट है फार्मिंग का? हिंदी में बात कीजिए. फार्मिंग का जो है कौन सा आप प्रोडक्ट बनाते हैं? लकड़ी का भी करते हैं और ग्रेनाइट का भी काम करते हैं हमारा. और हमारा 100% प्योर वर्जिन का माल है. प्योर मशीन का. हाँ. और आप कहाँ पे सप्लाई करते हैं? हमारे पूरे हिंदुस्तान में सप्लाई होती है सर. या ठिकाणी आपण पाहू शकता पूर्ण भारतामध्ये या ठिकाणी याचं खरेदी विक्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कंपनी का नाम बताइए? आदि सुपर प्लास इंडस्ट्रीज प्राइवेट लिमिटेड, इंदौर. या ठिकाणी आपण पाहू शकता कंपनीचं जे प्रोडक्शन आहे ते मल्चिंगमध्ये मेलेपासून ते कुटिंग मशीनपर्यंत या ठिकाणी आपल्याला सर्व साहित्य एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर सर या ठिकाणी आपल्याला कंपनीची माहिती आणि आपल्या जे आपल्याकडं सर्व प्रकारचे म्हणजे आपल्याकडं 2 टाईपमध्ये कुटी मशीन भेटतात. एक ए टाईपमध्ये आणि एक बी टाईपमध्ये. ए टाईपमध्ये जे येतं त्याला 2 करवत पात्यामध्ये येतं. करवत पाता म्हणजे चंद्रकोरी पाता. आपण व्हीलला, बेरिंगला आणि गिअरबॉक्सला 1 वर्ष गॅरंटी देतो. आणि जे बी टाईप मशीन आहे ते ब्लोअरवालं येतं. ब्लोअरवाल्या मशीनला वरतून पण कुठे फेकू शकता आणि खालून पण कुठे फेकू शकता. याची किंमत काय आज मार्केटमध्ये? आज मार्केटमध्ये सर सध्या इथं आपण 22,500 रुपयाचं मशीन आहे, पण आपण सध्या इथं ऑफ ठेवलेलं आहे. तर आपण सध्या मशीन 21,500ला देतो ए टाईपमध्ये. हो. आणि बी टाईपमध्ये जे ब्लोअरवालं मशीन आहे ते आपलं 24,500ला जातं. तर आपण सध्या इथं 23,000 रुपयाला ठेवलेलं आहे. तर आपल्या कंपनीचे काय काय प्रोडक्ट चालू आहे सध्या? आपल्या कंपनीचे सर पहिली गोष्ट म्हणजे आपलं मिल्किंग मशीन आहे. मिल्किंग मशीन, कुट्टी मशीन आहे. त्याच्यानंतर आपले रबर मॅट आहे. त्याच्यानंतर आपण प्लॅस्टिक प्रोडक्टमध्ये गमिले झालं, मग झालं, तसेच टप, दुधाच्या बकेट, आपल्या परत या बकेट बनवतो. हो, ऑल प्रकारचे बकेट. आणि त्याच्यानंतर आपले रबर ब्रश आहे, काऊ लिफ्टर आहे, TMR मशीन पण आहे. ऑल प्रोडक्ट आहे आपले. जेवढे दूध व्यवसायाला जॉईंट होतात तेवढे पण आपले शेतकऱ्यांसाठी प्रोडक्ट आहे. हो. तर आपल्या प्रोडक्टची काय खासियत काय? आपण वॉरंटी किती वर्षाची देता? आज जर आपण गमेलेचं किंमत पाहिली आणि जर त्याची हे जर पाहिले आपण किंमत आणि जे आपण म्हणतो की त्याची वॉरंटी काय आहे? आपण सर प्रत्येक आपले जेवढे पण प्लॅस्टिक प्रोडक्ट आहे एवढ्या प्रोडक्टला आपण 18 महिने गॅरंटी देतो. 18 महिने. हो. तुटलं फुटलं चिरलं रिप्लेसमेंट बदलून भेटेल. हो. आपल्या कंपनीचं नाव आणि पत्ता सांगा. सर आपल्या कंपनीचं नाव सह्याद्री ॲग्रोवेट आहे आणि आपली कंपनी संगमनेर येथे गुलेवाडी फाट्यावरती
प्लॉट आपलं पाण्याच्या टाकीसमोर आपली कंपनी आहे. हो. तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. दादा, काय स्कीम आहे आपले, थोडंसं शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करा. नमस्कार शेतकरी बांधवांचं, तुम्ही योग्य ठिकाणी वेळोवेळी चांगली माहिती घेत आहात, त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आणि स्वागत. तर ही आपली शासनाची महावितरण करणं एक स्कीम आहे. मागेल त्याला सौर पंप, त्याच्यामध्ये 90 ते 95% सबसिडी आहे. त्याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी आमच्या रोटोमॅक कंपनीकडनं इच्छा आहे. याच्यासाठी तुम्हाला काही असं जास्त विशेष दिलेलं आहे. तुम्हाला पात्र होण्यासाठी याच्या एकदम सुटसुटीत अटी आहे, त्या तुम्ही योग्य पद्धतीनं फॉलो करून याचा लाभ घेऊ शकता. तर आपल्या कंपनीचं नाव आणि माहिती थोडीशी द्या. कंपनीचं नाव आहे रोटोमॅक मोटार्स अँड कंट्रोलर. ही एक आनंद गुजरात बेस्ड कंपनी आहे, जी की DC मोटार बनणारी कंपनी आहे. तर रोटोमॅक ही सर्वप्रथम भारतात त्यांनी DC मोटार इंट्रोड्यूस केलं होतं शेतकऱ्यांसाठी. आणि त्याच्यानंतर जसं रिन्युएबल एनर्जीमध्ये इंडिया ग्रो करत होतं, त्याच्यानुसार कंपनीने काही हे करून मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन करून सोलार मॅन्युफॅक्चरिंगमध्ये कंपनीने हे केलेलं आहे. तर आज आपण 2017 पासून विविध योजनेद्वारे आपल्या महाराष्ट्र राज्यात 50,000 सोलार पंप आपण आज घडीस आपण लोकांना दिलेले आहेत. तर चालू आर्थिक वर्षात म्हणजे 2024मध्ये आपण 15,000 पंप हे लोकांना हे केलेले आहेत, वितरण केलेले आहेत. ही शेतकऱ्यांसाठी शासनाने योजना आणलेली आहे. शेतकऱ्यांना जो दिवसा लाईटीचा जो प्रॉब्लेम असतो त्याच्यावर याच्यातनं मुक्तता मिळालेली आहे, रात्री पाणी भरण्यासाठी जाण्यासाठी. तर याच्या माध्यमातून ही योजना चालू झालेली आहे. तर सर्व शेतकऱ्यांना बऱ्याचपैकी याच्यातनं फायदा मिळतो आहे आणि मिळणार पण आहे. या योजनेचं अशा पद्धतीनं 90 ते 95% सबसिडीच्या अंतर्गत सोलर पंप लावले जात आहे शेतकऱ्यांसाठी. त्याच्यासाठी 2.5 एकरच्या आतील शेतकऱ्यांना 3 HPचा पंप दिला जातो. 2.5 एकरच्या वरील शेतकऱ्यांसाठी 5 HPचा पंप दिला जातो. 5 एकरच्या वरील शेतकऱ्यांसाठी 7.5 HPचा सोलर पंप दिला जातो. त्या सोलर पंपामध्ये आमची कंपनी रोटोमॅक मोटर्स तुम्हाला कंट्रोलर पॅनल पूर्ण सेटअप तुमच्या शेतात लावून देते. तुम्हाला आमचा 22,975च्या व्यतिरिक्त काही खर्च नसतो. एवढ्या खर्चामध्ये आमची कंपनी तुमच्या शेतात येऊन तुम्हाला डोर स्टेप सर्व्हिस देते. तुमचा पूर्ण सेटअप लावून दिला जातो. तुम्हाला आमची कंपनी 5 वर्षे गॅरंटी, 5 वर्षे वॉरंटी, 5 वर्षे इन्शुरन्स पण असतो. आमच्या कंपनीची अशी खासियत आहे, हा GPS लोकेशनचा त्याला आम्ही सिस्टम टाकलेली आहे. मोबाईलवर पण तो ऑन ऑफ होतो, जेणेकरून शेतकऱ्यांना तो चालू बंद करण्यासाठी घडी शेतात जावं लागत नाही आहे. आणि म्हणजे नैसर्गिक आपत्ती असते काही असतं तर त्याच्यासाठी आम्ही इन्शुरन्स पण दिलेला आहे. त्याच्यामुळं त्यांना दुर्घटनेपासून तो पण त्यांना प्रोटेक्शन दिलं जात आहे. आज जे शेतकऱ्यांना हे सोलर पंपाची माहिती देत आहे आपण, तर सोलर पंप शेतकऱ्यांना वापरण्यासाठी आता योजना सरकारने काढलेल्या आहेत. तर आपला सोलर पंप घेण्याचं शेतकऱ्यांमध्ये भरपूर कंपन्या आहेत. तर आपला सोलर पंपामध्ये वेगळी खासियत काय आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा भविष्यामध्ये होईल. काही आता कंपन्या मार्केटमध्ये येत आहेत की कमी किमतीमध्ये सोलर पंप देत आहेत, किंवा जे शासनाचे अनुदान नसलेल्या काही कंपन्या मार्केटमध्ये भरपूर आहेत. आज जर बघितलं तर शेतकरी काही ठिकाणी पैसे देऊन आज लाईटीचा तुटवडा जाणवत आहे. तर अशा ठिकाणी शेतकऱ्यांना फायदेशीरच आहे. परंतु पावसाळ्यात किंवा जर ऊन जर नाही पडलं, सोलरचा जर उपयोग जर पाहिला तर याचं काय तुम्ही थोडं सोल्युशन काढलेलं आहे का? बरोबर, तुम्ही एकदम योग्य प्रश्न विचारलेला आहे. मी तुम्हाला हे सांगू शकतो आमची कंपनी का निवडावी. कारण की आम्हाला शासनाने लिस्टेड केलेलं आहे. आमची नामांकित कंपनी आहे. आमची 30 वर्षापूर्वीचं आमचं रेकॉर्ड आहे. एकदम म्हणजे आमची सर्व्हिस लोकांना जे आमचं स्ट्रक्चर आहे ते सगळं ॲप्रूव्ड झालेलं आहे. त्याच्यामुळं शासनाने आम्हाला मान्य केलेलं आहे, लिस्टिंग केलेलं आहे. दुसरी अशी गोष्ट, आमचं म्हणजे हे एक्सपोर्ट पण केले जातात पंप, आणि आपल्या भारतात पण आमचे ऑल इंडिया लेवलला सगळी सर्व्हिस दिली जाते. दुसरी अशी गोष्ट, बऱ्याच ज्या दुसऱ्या कंपन्या आमच्याकडनं छोटे छोटे पार्ट घेऊन स्वतः तिकडं बनवता आणि मग ते मार्केटला विकता. मग त्यांना सर्व्हिस देण्यात अडचण येते, त्यांच्या पार्टमध्ये काही फॉल्ट येऊ शकतो ते त्यांना माहिती. पण आमची कंपनी वन रूपमध्ये सगळी सिस्टम आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो. त्याच्यामुळं आमचे पार्ट असल्यामुळं आमची जबाबदारी आहे. आम्ही शेतकऱ्यांचा विश्वास जपतो. त्याच्यामुळं आमची सगळी सिस्टम, सगळी क्वालिटी टेस्टेड होती आणि एकाच ठिकाणी होते. त्याच्यामुळं कुठलीही अडचण होत नाही. अडचण जरी आली तर आमचा
कस्टमर केअर नंबर असतो, त्याच्यावर तुम्ही तात्काळ फोन करा. तुम्हाला 24 तासात 48 तासात तुम्हाला आमच्याकडनं तुम्हाला फोन येईल आणि तुमची जी काही समस्या असेल तिच्यावर आम्ही समाधान देतो आहे. आणि महत्त्वाची अशी गोष्ट, आम्ही केल्यामुळं सगळी सिस्टम आम्हाला माहिती आहे प्रॉब्लेम येत नाही. आमचे असे काही खूप लाभार्थी आहे त्यांचा फोन पण आलेला नाही, आम्ही स्वतःहून त्यांना फोन करतो काही अडचण आहे का. त्यांचा जो तिकडचा फीडबॅक येतो तो आनंदाने येतो ना, तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर म्हणून आम्ही समाधानी आहे. आम्ही एक अजेंडा घेऊन चाललेलो आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जो रात्रीचा पाणी भरण्यासाठी जो त्यांच्या जीवनमानामध्ये तो त्रास होतो आहे तो आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आमची कंपनी मेहनत घेते आहे, अवेअरनेस करते आहे. खूप साऱ्या शेतकऱ्यांमध्ये फार गैरसमज आहे, तर काही तुम्ही ते गैरसमज दूर करा, आमच्याशी रोटोमॅकशी संपर्क साधा, जेणेकरून तुमचे जे काही गैरसमज लोकांनी पसरवले की हे असं असतं खूप अडचणी, अशा काही गोष्टी नाही आहे. ही योजना तुमच्यासाठी आहे, रोटोमॅक तुमच्यासाठी आहे. तुम्ही कधी फोन करा, कोणालाही काय अडचण असेल तर तात्काळ आम्हाला संपर्क साधा. आज शेतकऱ्यांना लाभार्थी होण्यासाठी कसा संपर्क करू शकता शेतकरी? शेतकऱ्यांना रोटोमॅकशी संपर्क करण्यासाठी आमची वेबसाईट पण दिलेली आहे, टोल फ्री क्रमांक पण आहे. त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा, आमची टीम तुम्हाला मदत करेल, काही तुम्हाला गायडन्स करेल ज्या काही अडचणी असेल. आम्हाला आता याच्यामध्ये बराच असा अनुभव आला, बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये ना बरेच न्यूनगंड आहे, म्हणजे चुकीची माहिती आहे, त्याच्यामुळे ते लाभार्थी होण्यापासून थोडे घाबरत आहे. पण आम्ही त्यांना सांगतो काही काळजी करू नका, ही योजना तुमच्यासाठी आहे. खूप सारे लाभार्थी होऊ शकतो पण ते योग्य ठिकाणी जात नाही, त्यांचं मिसगाईड होतं आहे आणि ते या गोष्टीतनं वंचित राहत आहे. हे आम्हाला थोडंसं जाणवलं आहे. त्याच्यासाठी आता आमच्या कंपनीच्या साहेबांनी सांगितलेलं आहे की चांगल्या प्रकारे अवेअरनेस वाढवा, त्यांना गाईड करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना ती योजना पोचवा. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे मार्गदर्शन सोलर पंपाबद्दल आपल्याला या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. भरपूर शेतकऱ्यांचं असं मत आहे की सोलर पंपाचं काही अडचणी येतात, परंतु या अडचणींना दूर करण्यासाठी जे तज्ज्ञ अशा कंपन्या आहेत मार्केटमध्ये, त्यांचा आपण जर सोलर पंप खरेदी केला तर या ठिकाणी आपल्याला अवश्य लाभ मिळू शकतो. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. सिन्नर तालुक्यातील आमचं शेवटचं गाव आहे तालुक्याचं. हां, सिन्नरमधून या ठिकाणी आपल्याला शेतकरी आलेले आहेत. तर या ठिकाणी कृषीदान कार्यक्रमामध्ये आपण जे नवनवीन उद्योग असेल किंवा शेती व्यवसायासाठी लागणारी साधन सामग्री असेल, तर याचं जे आयोजन केलेलं आहे ते काय एक जे संपूर्ण जे वातावरण आहे आणि स्टॉल पाहून नवीन उपक्रम या ठिकाणी जे आयोजन केलेलं आहे, तर याबद्दल आपल्याला काय वाटतं? शेतकऱ्याचा येण्याचा उद्देश हे दरवर्षी प्रदर्शन भरतं आणि शेतकरी ज्या प्रदर्शनाला येण्याचा उद्देश असा असतो का नवीन काय बघायला मिळेल आणि नवीन काय मॉलिक्यूल आलं, काय कसं आहे, म्हणजे काय कोणती माहिती मिळेल याची आतुरता असते शेतकऱ्याला आणि नवीन काहीतरी बघायला मिळेल. आणि आता आम्ही ते प्रदर्शन बघू राहिलो. असं आता निम्म प्रदर्शन बघून झालं आमचं. असं मागच्या वर्षापेक्षा यंदा नवीन काय हे सगळं प्रदर्शन बघून झाल्यानंतर सगळं कळेल काय नवीन आहे मागच्या वर्षीपेक्षा. म्हणजे दरवर्षीप्रमाणे आपण प्रदर्शनाला दरवर्षीच आम्ही सगळेच कृषीतॉन परत किसान किंवा मोशी तिथे बी आम्ही हजर असतो. तर या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांकडून नवीन योजना काय आलेल्या आहेत या कृषीतॉन किंवा कृषी प्रदर्शनामधून माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना एक सहकार्याचे असे लाभ होतो. तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता जर गर्दी जर पाहिली तर या ठिकाणी तर भरपूर अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर सर, या कृषी प्रदर्शन भरवण्यामागचा हेतू आणि भरलेलं कृषी प्रदर्शन काय तुम्हाला काय कसं वाटतंय? या ठिकाणी नवनवीन शेतकऱ्यांना माहिती या कृषी प्रदर्शनातून मिळते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना एकत्रित झाल्यामुळं एकमेकाचे अनुभव या ठिकाणी शेअर करायला मिळतात. आणि आता आम्ही एक अर्धा तास झाला आहे मध्ये एंट्री करून, आम्हाला या ठिकाणी 2 बॅटरीचे ट्रॅक्टर बघायला मिळाले. तर अतिशय चांगलं, म्हणजे शेतकऱ्याला इंधनाची गरज पडणार नाही, डिझेल पेट्रोलची गरज पडणार नाही. बॅटरीवर चालणारं ते एक यंत्र आहे आणि त्यावर त्यांचं ते रॉबोटचं पण कामकाज चालू आहे. रॉबोटने ते चालवल्या जाणार आहे, ते एक विशेष वाटलं. त्यानंतर काही ड्रोन बघितले स्प्रे करण्यासाठी. हो, ते पण एक चांगलं यंत्र आहे ते शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून, कारण सध्या लेबरचे खूप अडचण होते. स्प्रे करायला त्याला ड्रोनचा चांगला हातभार लागू शकेल असं. तर या ठिकाणी आपण पाहू शकता मनुष्यबळाची कमतरता शेतीमध्ये होत असताना एक अत्याधुनिक सुविधांचा
उपक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर हे जे नाविन्यपूर्ण कृषीथॉन भरलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांना सहकार्य लाभत असते. तर या ठिकाणी कृषी उत्पन्न करणारे शेतकरी असतील किंवा कृषी उत्पन्नात भाग घेणारे सर्व मान्यवर असतील यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत असं झालेलं आहे. तर त्याचबरोबर आपल्याला जर पाहिलं तर कृषी प्रदर्शन हा म्हणजे शेतकऱ्यांना आवर्जून पाहण्यासारखा उद्देश आहे आणि उपक्रम आहे. तर या अनुषंगाने सर्वांनी ज्यांना हवे असेल, ज्यांना वेळ असेल त्यांनी कृषी प्रदर्शनामध्ये एक आल्याचं एक चीज होतं. म्हणजे आपण एवढे पैसे खर्च करून येता आपल्या शेतीमध्ये जे पिकतं ते विकलंच गेलं नाही, आपल्या मालाला का चांगला भाव मिळत नाही हे जर आपल्याला समजलं नाही, आपल्या जी शेती आहे आज सुपीकता कमी होत चाललेली आहे, याच्यामध्ये तंत्रज्ञान घेऊन सुपीकता कशी वाढवता येईल, उत्पादन चांगल्या प्रकारे कसे घेता येईल याची संपूर्ण माहिती, नाविन्यपूर्ण माहिती या कृषी प्रदर्शनातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले. तर या ठिकाणी आपण पाहू शकता गर्दी, आपल्याला मोठ्या प्रमाणावरती गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर कृषी प्रदर्शनाचा या ठिकाणी आपल्याला संपूर्ण जो लाभ आहे तो शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्याला होत आहे असं एक चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कंपनीचे प्रोडक्ट काय आहे आणि कंपनीचे प्रोडक्ट त्याचबरोबर कोणत्या याच्यावरती काम करते कंपनी? बेसिकली आपण जे काय मशीन आहेत आपण टोटल ग्राइंडिंग सोल्युशन प्रोव्हाइड करतो. तर आपल्याकडे मसाल्याचे मशीन आहे, मसाला ग्राइंडिंगसाठी जे लागतात किंवा आट्या ग्राइंडिंगसाठी जे लागतात ते मशीन आहे. आता इथे स्टार्टिंग रेंज दाखवायला इथं आहे ही 3 HP मशीन आहे. 3 HP सिंगल फेज मशीन आहे आपली. ही तासाला साधारणतः 25 ते 30 किलो आउटपुट देते. आणि हे बघा याचं हे हॉपर आहे, आता इथे बॅग आहे, याच्यामध्ये एका टायमाला एक 15 ते 20 किलो दळण टाकलं तर ते दळण दळू शकतो. याच्यामध्ये हे पूर्ण स्टेनलेस स्टील, हे बघू शकते इथे डबल चेंबर आहे आणि इथे ही जाळी असते. जशी ही जाळी तुम्ही चेंज करू शकतात. त्याच्यात 10 जाळ्यांचा सेट असतो. जसं तुम्हाला जाड बारीक रवा लापशी भरडा करायचा असेल त्या हिशोबाने तुम्ही जाळी चेंज करू ते तुम्ही चेंज करू शकता. आता हे जेव्हा ब्लेड वगैरे जेव्हा ग्राइंडिंग करतं आहे तेव्हा इथे 60-70% आतमध्ये ग्राइंड होतं, बाकीचं उरलेलं इथे ग्राइंड होतं. इथे ग्राइंड झाल्यावर एकसारखं इव्हन पीठ खाली डब्यामध्ये स्टोअर होतं. हे झालं 3 HP मॉडेलचं. तर हे आहे आपलं 5 HP. याच्यामध्ये हे बघू शकता हे हॉपर आहे. याच्यामध्ये ते आता गहू दळलेले आहेत. याच्यामध्ये पण सिमिलर प्रोसेस आहे त्याच्यासारखी. हे खोलून दाखवतो. हे बघा हे पण डबल चेंबर आहे. जसं इथे ते तुम्ही बघू शकता की रवा आणि लापशीच्या आकाराचं हे ग्राइंड झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे ग्राइंडिंग होतं. आता हे ग्राइंडिंग जेव्हा होतं तेव्हा याच्यामध्ये जी हवा वगैरे जी तयार होते ती इथून जाळी आणि याच्यातून पास होते. याच्यात जी गरम हीट जी आपण नॉर्मल दगडाच्या चक्कीत कसं जी जनरेट होते ती पूर्ण इथून खाली पास होते. इथून पास झाल्यावरती याच्यामध्ये येते. हे जे मशीन आहे याला सायक्लोन म्हणतो आपण. तर याचं बेसिकली काम काय, त्याच्यातली जे पूर्ण जी पावडर आहे, जी हवा आहे ती सगळी सक्शन करतं. त्याच्यातली गरम हवा इथे हवेचा बलून आहे कपडा, याच्यामध्ये पूर्ण गरम हवा वेगळी होते आणि थंड झालेलं पीठ इथे खाली डब्यामध्ये पडतं. याच्यामध्ये असं गोल गोल फिरून इथे पीठ खाली जमा होतं आणि हे पीठ उडत नाही किंवा डस्टिंग नाही, ठसका नाही पिठाचा आणि वेस्टेज नाही. म्हणजे कमी जागेमध्ये आपण याचा वापर करू शकतो. हे बेसिकली आपण 10x10 मध्ये सुद्धा आपलं छोटंसं गाळा असेल, शॉप असेल किंवा स्टार्टअप बिझनेस करायचा असेल तर ते करू शकतो. तर याला एक इन्व्हेस्टमेंटचा हिशोब करायला गेला तर फार कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि 0 मेंटेनन्समध्ये आपण हे पूर्ण बिझनेस स्टार्ट करू शकतो. याला फार दगडाच्या कंपॅरिझनमध्ये काहीच मेंटेनन्स नाही आहे किंवा असे प्रकार वगैरे काही नाही. इवन याला बेल्ट वगैरे असं पण सिस्टम काही नाही. एकदा आपण मशीन घेतलं का त्याला फार तर फार जाळी वगैरे कालांतराने चेंज करायला लागते. अदरवाईज मेंटेनन्स हा प्रकार याच्यामध्ये काहीच नाही, कमी आहे. येस. तर विजाचा विचार केला तर लाईट बिल हे साधारणतः एक 4 ते 4.25 युनिट तासाला लाईट कन्झ्युम करेल. त्याच्यामध्ये 45 ते 50 किलो तासाला आउटपुट देईल. येस. म्हणजे एक हिशोब काढला आपण तो एक 80 पैसे ते 1 लाख ₹1.20च्या आसपास 1 किलोला खर्च येतो. डिपेंड आपली सिटी कोणती आणि कुठच्या ठिकाणी आपण
करतायत बिझनेस. कारण की सगळ्या ठिकाणी लाईटच्या रेट वेगळे आहेत युनिटचं. आता कंपनीची आपली सर्व्हिस कशी आहे, म्हणजे आता समजा येस. एखादा छोटासा बिझनेस चालू करायचा असेल तर व्यावसायिक जे असतील तर हलक्यात हलकं मॉडेल आणि कमी किमतीमध्ये. आता बेसिकली आपल्याकडे हे जे 3 HP मॉडेल आहे याच्यापासून तुम्ही सिंगल फेजमध्ये स्टार्ट करू शकता. तुमच्याकडे समजा जास्त लोड आहे, समजा 3 फेज ऑलरेडी कनेक्शन आहे, तर हे मॉडेल योग्य आहे. आणि आपल्याकडे साधारण 1 हॉर्स पॉवर ते 30 हॉर्स पॉवरचं मशीन आहे. म्हणजे बेसिकली गणित कसं आहे, 1 हॉर्स पॉवरचं मशीन 10 किलो आउटपुट देतं. तुम्ही समजा 10 HPचं घेतलं तर 100 किलो देईल. आणि तसंच सेम 20 HPचं 200 किलो. अशा रेंजमध्ये वेगवेगळ्या मशीन आहेत. तर 3 HPचे आज काय किंमत आहे सर? हे 3 HPचं आपल्याकडे स्टॉल वगैरे डिस्काउंट वगैरे अशी MRP 90,000 आहे. आता इथे स्टॉल वगैरे डिस्काउंटमध्ये घेतलं तर अजून स्वस्तामध्ये 10% डिस्काउंट देऊन करू शकता तुम्ही. येस. तर या ठिकाणी आपल्याला अजून जे आता नवीन उद्योजक असतील किंवा कमी जागेमध्ये आणि कमी खर्चामध्ये असतील तर अशा उद्योगधंद्यामध्ये उतरण्याचं, आणि याच्यामध्ये आता आपण पाहतो की एकाच मशनीमध्ये हळद असेल किंवा मसाले असतील याच्यामध्ये आपण ग्राइंड करू शकतो का? याच्यामध्ये फार तर फार आपण धान्यासाठी स्पेशली रेकमेंड करतो. हां, पण काही प्रमाणात आपण मसालेसुद्धा करू शकतो. काही प्रमाणात. हां, थोड्याफार प्रमाणात तुम्हाला जर स्पेशली जर 100% मसाले करायचे त्याच्यासाठी वेगळं मशीन आपलं वेगळं आहे. मशीन हो. म्हणजे कंपनीचे आणखी प्रॉडक्टमध्ये आपले खूप आहे. आपले बघायला गेलं तर आपली राईस मिल येते. इथे जी बघू शकता इथे राईस मिल आहे. त्या ठिकाणी आपण पाहू शकता राईस मिल पाहायला मिळते. इथे ही साधारणतः 3 HPची सिंगल फेज राईस मिल आहे. ही तासाला एक 80 किलो आउटपुट आहे हिचं. 80 किलो आउटपुट. येस. आणि याची काय किंमत आहे सध्या? ही साधारण 90,000ला जाते आपली. 90,000 येस. म्हणजे कंपनीचे फॅसिलिटी काय? आता तुम्ही सर्व्हिस आता तुम्ही ही जी शिवाय इन्स्टॉलेशन वगैरे सगळं आमच्या एंडला असतं. सगळं आपला माणूस येईल, टेक्निशियन येईल, तो सगळं इन्स्टॉलेशन काय असणार आता मशीन आपल्याला मशीनवर 1 वर्षाची सगळी सर्व्हिस गॅरंटी वगैरे फ्री आहे. जे वेअर अँड टेअरचे पार्ट आहे ते सोडून बाकी सगळे पार्ट आहे, मोटर आहे, पण हेवी स्पेअर पार्ट्स आहे, त्या सगळे आपण गरज पडली तर बदलून देतो. जर रिपेरेबल असले तर तेवढ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर ते सॉल्व्ह करतो. म्हणजे वर्षभर सर्व्हिसची रिस्पॉन्सिबिलिटी आमची राहते. कंपनीची राहते. येस येस येस. तर आपले पुणे जिल्ह्यामध्ये किंवा काही आपण पूर्ण पॅन इंडिया सर्व्हिस देतो. सर्व्हिस आहे. हां, स्पेशली महाराष्ट्राचं काम वगैरे मी बघतो. आपलं स्वतःचं शॉप आहे मुंबईत, ठाण्यामध्ये. हां, तिथून आपण सगळं सेल्स वगैरे ऑपरेट करतो. सर्व्हिस रिलेटेड म्हणा, कंप्लेंट म्हणा, काही असेल तर ते आपण हँडल करतो. तर एखादं समजा आता सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल तर तुमच्या मार्फत जर समजा डिलिव्हरी पाहिजे असेल कुणाला तर मिळू शकतो. 100% भेटून जाते. आवड इव्हन आपण बऱ्याचशा सातारा वाई हे हळदीघाटी प्रसिद्ध आहे, अशा ठिकाणी खूप मशीन्सही चालू आहे. बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे ऑलमोस्ट बऱ्याचशा तालुके, जवळपास सगळे तालुके म्हणू शकतात, तिथे बऱ्याचशा मशीन आपल्या ऑलरेडी चालू पण आहेत. तर आपल्या कंपनीचं नाव आणि मोबाईल नंबर आपला सांगा. बरं, माझं नाव त्रिकांत शिंदे. आपल्या कंपनीचं नाव आहे ऑटोमाइज मॅन्युफॅक्चरिंग. तुम्ही गुगलवर ऑटोमाइज ठाणे टाकलं तरी आपलं शॉप भेटून जाईल. आणि माझा मोबाईल नंबर आहे 8511116538. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. थँक्यू. सांगा 1 मिनिटात जरी सांगितलं तरी चालेल. बरं, थोडक्यात. नमस्कार. आता हे आपलं आपण बघू शकता, हे एक आपलं 3 HPचं मसाल्याचं युनिट आहे पूर्ण. हा एक पूर्ण मिनी प्लांट आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता मिनी प्लांट आहे मसाल्यांचा प्रोडक्ट बनवण्यासाठी. हां, तर साधारणतः आता मी याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, हे हॉपर आहे. याच्यामध्ये आता हळद दळतोय. याच्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे खडे मसाले, सुके मसाले, मिरची, हळद, लवंग म्हणा किंवा जे काही सुके मसाले असतात, तेलकट चिकट सोडून सगळ्या प्रकारचे सुके मसाले याच्यामध्ये प्रोसेस होतात. याच्यामध्ये जेव्हा ग्राइंडिंग होते तेव्हा याच्यामध्ये हॅमर आहे. हॅमरमध्ये कांडपसारखा बुगा होतो. बुगा पुढे येतो. पुढे आल्यावर त्याची पावडर होते. पावडर इकडून या साईडला येते. इथे बघू शकता ते सायक्लोन आहे. सायक्लोनमधून त्याची गरम हवा वेगळी होते. थंड होऊन मसाला इथे खाली पडतो. इथे जेव्हा खाली पडतोय
इथे अशा प्रकारे मसाला खाली पडतो. हां, जेव्हा मसाला खाली पडतोय हा एकदम नॉर्मल रूम टेम्परेचरला थंड होतं. थंड झाल्यावर हे जे ग्रेडर आहे हे व्हायब्रेट होतं. व्हायब्रेट झाल्यावर त्याचं हे जाड आहे ते वेगळं राहतं आणि फाईन प्रॉडक्ट इथून खाली डब्यामध्ये. या ठिकाणी पण पाहू शकता पूर्ण हळद जी आहे ते तयार झालेली हळद या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये हळद पाहायला मिळते. आणि याच्यातही आपल्याला एकदम कमीत कमी 3 HP पासून तर 30 HP पर्यंत आपल्याकडे वेगवेगळ्या रेंजच्या मशीन, जसं तुम्हाला रिक्वायरमेंट असेल कॅपॅसिटी वाईज तशा आपण मशीन प्रोव्हाइड करतो. तर आज 3 HPचे मशीन जर घ्यायचे असेल तर काय किंमत होईल? हे पूर्ण हा मिनी प्लांट आहे. हा साधारण पूर्ण विथ इन्स्टॉलेशन ट्रान्सपोर्टेशन GST बिल पाहिजे असेल तर 2,30,000 पर्यंत घरपोच येऊन जाईल. या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती मिळालेली आहे. तर मसाल्याचा बिझनेस करण्यासाठी कमी भांडवलामध्ये कमी जागेमध्ये चांगल्या प्रकारे बिझनेस करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर या ठिकाणी आपण पाहू शकता बन्सल कंपनीचे जे तार आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला तारेचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर ही जी तार जी आहे ते शेती उपयोगी अशी तार आहे. तर या तारेचं आपण प्रोडक्शन पाहू शकता. कंपनीचे वेगवेगळ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला प्रोडक्शन पाहायला मिळते. तर नामांकित कंपनीचे एम्प्लॉई या ठिकाणी आपल्याला आहेत. तर आपल्याला कंपनीची माहिती संपूर्ण या ठिकाणी आपल्याला कोणती कंपनी आहे, तर कंपनीचे प्रोडक्ट कोणते कोणते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तर यांची काही खासियत आपल्याला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी काही योजना यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. तर कमी दरामध्ये आहेत का क्वालिटी चांगली आहे मार्केटमध्ये यांचे काही प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळते, हे आपण सविस्तर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर आपलं संपूर्ण कंपनीचं नाव सांगा. सर आमच्या कंपनीचं नाव आहे बन्सल वायर इंडस्ट्रीज लिमिटेड. आमची कंपनी ही आमचं ब्रँच मेन ऑफिस आहे दिल्लीला आणि आमचे 9 युनिट्स आहे. तर त्यामध्ये 4 युनिट जे आहे ते दिल्ली साईडला आहे. त्यामध्ये आमचं गाझियाबाद, त्यानंतर दादरी, त्यानंतर आमचं बहादूरगड आणि चौथं एक युनिट आहे ते दावणगिरी कर्नाटकमध्ये आहे. साधारणतः आम्ही 1938पासून वायर लाईनमध्ये काम करतो आहे. हो, यापूर्वी कंपनीचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत. 3,000+ प्रॉडक्ट्स आहेत. सध्या आम्ही या एक्झिबिशनच्या निमित्त मात्राने MS वायर, GI वायर, MSGI, त्यानंतर स्टेनलेस स्टील वायर याचं प्रमोशन करण्यासाठी इथे आलेलो आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता तर शेतकऱ्यांसाठी उपयोगी पडणारे शेतीसाठी लागणारे वायर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर नामांकित अशी कंपनीमध्ये या ठिकाणी जर आपण वायर असेल किंवा अन्य काही प्रोडक्ट घेत असाल तर एक सर्विस चांगल्या प्रकारे जर मिळत असेल तर शेतकऱ्यांना एक थोडासा दिलासा मिळतो. तर किफायतशीर आणि चांगली टिकाऊ जर वस्तू असेल तर शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर सर शेतकऱ्यांसाठी काय योजना आहे आपल्याकडे? किंमत कमी आहे का क्वालिटी कशी आहे? आणि आपल्या मार्केटमध्ये आज आपण जर पाहिलं तर भरपूर मार्केटमध्ये कंपन्या आहेत. तर आपली वेगळी अशी काही क्वालिटी आहे आज मार्केटमध्ये आपण 1938पासून आहेत. तर आपल्याला जे काही शेतकऱ्यांसाठी एक वायरमध्ये असेल किंवा एक अनुभव आलेले आहेत, तर हा जो अनुभव आहे शेतकऱ्यांपर्यंत आपण बरेच दिवसापासून कनेक्ट आहात. बरोबर. तर शेतकऱ्यांसाठी काय करत असताना तर तुम्ही आता नवीन मार्केटमध्ये जे काही योजना आणताय त्याचबरोबर नवीन प्रोडक्ट आणताय तर त्याची क्वालिटी इतरांपेक्षा चांगलीच असणार आहे. कारण आपली जे रिसर्च टीम आहे तर यांचं नियोजन जे आहे ते चांगल्या प्रकारे असणार आहे. तर आपली क्वालिटी आणि प्रोडक्टबद्दल थोडीशी माहिती सांगा. सर आम्ही साधारणतः MSGI वायरमध्ये क्वालिटी अप्रूव्ड सोर्स ISO वगैरे मेंटेन करतो आहे. ISO सर्टिफाईड आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे IS पण आम्ही आमचे आहेत.
मान्यताप्राप्त IS पण आम्ही त्याच्यावर काम केलेलं आहे. साधारणतः शेतकरी वर्गासाठी जे मान्यताप्राप्त जे IS आहे 281 त्यानुसार आपण उत्पादनं हे बनवत असतो. तुम्ही जर एकंदरीत जर क्वालिटीचा विषय कराल तर आमच्याकडं इंडिव्हिज्युअल R&D टीम आहे आणि ती टीम आतोनात मेहनत घेऊन हे क्वालिटी प्रोडक्ट बनवत असते. म्हणजे कुठेतरी शेतकऱ्यांना थोडासा एक दिलासा मिळतोय की आपण जे प्रोडक्ट बनवत आहे क्वालिटीचं प्रोडक्ट जर असेल तर मार्केटमध्ये क्वालिटीला डिमांड आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना 2 पैसे जर बचत होत असेल तर आपल्या कंपनीचा जो फायदा जो आहे तो वाढतच जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे काही विचार करून जे प्रोडक्ट बाजारामध्ये आणत असाल तर या योजनेचं त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांसाठी आपण कार्य करत असाल तर यासाठी आपल्याला पूर्णपणे शेतकऱ्यांचे पण या ठिकाणी आपल्याला लाभ मिळणार. तर मार्केटमध्ये प्रोडक्ट साधारणतः किती आपले प्रोडक्ट आहेत? सध्या आम्ही 3000 प्लस प्रोडक्ट्स विकतो आहे. परंतु शेतकऱ्यांसाठी आम्ही जे सध्या MS आणि MSGI आणि स्टेनलेस स्टील यामध्ये आपण हे प्रोडक्ट आणलेले आहे. 3000 प्रोडक्टमध्ये आमचे वेगवेगळे प्रोडक्ट्स असे आहे की आम्ही स्प्रिंग स्टील जे वायर्स आहे ते वेगवेगळ्या ऑटोमोबाईलचे रिलेटेड जे आहे ज्या कंपन्या आहे वगैरे त्यांना आम्ही सप्लाय करतो. त्यामध्ये केबल आर्मरिंगसुद्धा आहे की त्याच्यामध्ये मान्यताप्राप्त ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहे पॉलिकॅप RR केबल यासारख्या कंपन्यांना आम्ही आर्मरिंग वायर आम्ही सप्लाय करतो आहे. त्यानंतर तुमचं बरंचसं जे काही कमर्शियल आयटम्समध्ये सुद्धा आमचं प्रोडक्ट यूज होतं. तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पण आम्ही बरेचसे आमचं मटेरियल आम्ही सप्लाय करतो आहे कस्टमरला. तर या ठिकाणी आपल्याला सरांकडून एकच माहिती मिळते की कंपनी क्वालिटीवरती भर देते. त्याचबरोबर चांगल्या नामांकित असे कंपनी असल्यामुळे रिसर्च टीम चांगल्या प्रकारे काम या ठिकाणी आपल्याला करत असताना पाहायला मिळते. मार्केटमध्ये 3000 प्लस कंपनीचे प्रोडक्ट बाजारामध्ये आहेत. तर शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी कार्यरत करत असताना आपण पाहू शकतो या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर साईजनुसार आपल्याला जे प्रोडक्ट मिळत आहेत तर कंपनी चांगल्या क्वालिटीचा भर देते. तर याच्यामध्ये अजून नवीन काही शेतकऱ्यांसाठी आपण भविष्यामध्ये काही आहे का आपले प्रोडक्ट वगैरे? सर आम्ही शेतकरी वर्गावर आता भर देतो आहे. कारण आपला जो शेतकरी आहे तो आता पहिल्यापेक्षा आता तंत्रज्ञानाने आता विकसित झालेला आहे. तर त्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने की आता इथे जे ग्रेप्स फार्मिंग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे ते प्रयोग करत आहे. त्याच्यानुसार त्या ग्रेप्स फार्मिंगला लाईफ लाँग अशी वायर वगैरे पाहिजे असते. तर आपण अशी वायर डेव्हलप केलेली आहे. आणि जे साधारणतः जे पहिल्यांदा जो ट्रेंड होता जो पारंपरिक ट्रेंड होता की 10 ते 12 वर्षामध्ये बाग एकदा काढल्यानंतर ते वायर्स वगैरे ते डिमिनिश करून टाकायचे. पण आता तसं नाही आहे. तुम्ही ही जे वायर जर घेतले तर ही तुम्ही 10, 20, 25 वर्षसुद्धा वापरू शकता. म्हणजे क्वालिटीवरती एवढा भर दिलेला आहे की शेतकऱ्यांनाही एकदा जरी घेतले तर 10 ते 20 वर्षापर्यंत याची व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे जे आपण पैसे मोजणार आहेत त्याची व्हॅल्यू जर आपण मार्केटमध्ये पाहिली तर चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळते आहे. तर या ठिकाणी आपल्याला सरांचं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे. तर कंपनीचं क्वालिटी जर चांगली असेल तर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला शेतकऱ्यांना याचा फायदा जरूर होणार आहे. तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. नमस्कार. याचा उपयोग कशासाठी केला जातो आणि याचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला शेतकरी बांधवांना याचा फायदा कितीपर्यंत होतो ते आपण त्या हिशोबाने 40-45 स्वस्त राहते आणि 10 वर्ष कंपनी वॉरंटी देते. 10 वर्ष वॉरंटी 10 वर्ष कंपनी वॉरंटी एकदा पहिल्या वर्षी आपण लाईफ 10 वर्ष वॉरंटी 10 वर्ष गॅस 10 वर्ष लाईफ आहे 20 वर्ष लाईफ
ही एक कंपनी आहे आणि शेकडो इंडस्ट्रीमध्ये ही वायर भेटतं हे पण याचं किंमत आपण पाहिजे याची काय किलोसाठी काय किलोसाठी 360 रुपये आता आम्ही 360 रुपये किमतीमध्ये याच्यामध्ये आपल्याच्यामध्ये ही ॲक्च्युली काय आहे ती रिसायकलिंग मटेरियल मार्केटमध्ये जे आहे ते ती रिसायकलिंग मटेरियल ही 100% वर्किंग पॉलिएस्टर मटेरियल त्याच्यामुळे याची कॉस्ट थोडं आहे पण वॉरंटी किमतीमध्ये आणि याच्यामध्ये मला जिथे 100 किलो लागते तिथे ही काय फक्त 30 किलो लागते 30 किलो ते 1000 रुपयाची कमी किमतीमध्ये जास्त फायदा असला पाहिजे त्या ठिकाणी तर आता हे द्राक्षासाठी आपण एक नाही काढलं तर तुम्ही येणार आहे ना 10 वर्षात तुम्ही दरवर्षी काढून दरवर्षी परत दरवर्षी तुम्ही लावू शकता काढू शकता सगळ्याच प्रॉब्लेम आणि हे ग्रेप्स वगैरे तुम्ही जे वायर वापरता तर यालाही वापरू लागतं रिचार्ज वापरू शकता तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण वायरचं पॉलिस्टरचे वायर मार्केटमध्ये नाव आणि पत्ता पूर्ण सांगता व्हिडिओ माहितीबद्दल धन्यवाद चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती आवडली असेल संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तर सर आपल्या कंपनीबद्दल माहिती थोडीशी सांगा. ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट जी कंपनी आहे ही पंजाबवरनं 2002 पासून सुरू झालेली आहे आणि आज जवळपास 24 वर्षे कंप्लीट झाले. भारतामध्ये 22 ते 24 वर्षे कंप्लीट झालेले आहेत. आज जवळपास आपण जर बघाल तर भारतामध्ये जी काही शेतकरी आता जैविककडं वळायला इच्छुक आहेत त्यांच्यासाठी लागणारी बीज प्रक्रियेपासून लागणारी सगळी सोल्युशन आपल्याकडे आहे. हार्वेस्टिंगपर्यंत जे काय लागतं म्हणजे पेस्ट मॅनेजमेंट असेल, फंगस मॅनेजमेंट असेल, प्लांट न्यूट्रिशन असेल किंवा ग्रोथ प्रमोटर असेल, हार्वेस्टिंगपर्यंत जे काय लागतं सगळी सोल्युशन आपल्याकडे आहेत आणि ही सगळी सोल्युशन विद्यापीठांनी प्रमाणित केलेली आहेत. दुसरी महत्त्वाचा विषय की इकोसर्ट ॲपेडांनी प्रमाणित केलेले आहेत आणि ही एका छताखाली ही सगळी बनवली जातात आणि आज 22 वर्षाच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये भारतामध्ये आम्ही ऑल इंडिया काम करत आहोत आणि लाखो लोकांनी याला वापरलेलं आहे आणि खूप छान रिझल्ट आहेत. जर आपल्याला खर्च कमी करायचा असेल, उत्पादन जर वाढवायचं असेल आणि जमिनी आपल्याला जर चांगल्या ठेवायच्या असतील, पुढच्या पिढीला आपल्याला जर चांगलं द्यायचं असेल तर आपल्याला ग्रीन प्लॅनेटची ही सगळी उत्पादनं तुम्हाला मदत करतील शेतकरी मित्रांनो आणि यामध्ये खर्च खूप कमी आहे. तर या ठिकाणी आज जर पाहिलं तर रासायनिक खतांकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावरती कल आज पण पाहायला मिळतो आहे. तर रासायनिक खते तात्पुरते स्वरूपाचे आपल्याला उत्पादन देऊन जातात, परंतु येणाऱ्या काही काळामध्ये जर मुलांचं भविष्य किंवा भवितव्य गाढवायचं असेल तर आज जर आपण पिकवलेलं अन्न रासायनिक खतांपासून जे आपले मुलं असतील किंवा नातेवाईकमध्ये कोण घेत असेल तर याचा दुष्परिणाम आपण पाहतो की शरीरावरती मानवाच्या होत आहे. तर याच्यासाठी आपण बनवलेला जे कंपनीचे प्रोडक्शन आहे तर ते कशा प्रकारे काम करतात आणि मार्केटमध्ये त्याचं महत्त्व कितीपर्यंत आपल्याला पाहायला मिळते.
सर याच्यामध्ये आपण आता 22 वर्षापासून जे जैविक खतं आपण देत आहोत याचं मेन जे कारण आहे आपलं सेव्ह द मदर अर्थ मिशन जे आपण इथं राबू राहिलो त्याचं भारतामध्ये. तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आज आपण 20 वर्षापूर्वी बघितले असेल का आपल्याला कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची टॅबलेट म्हणा, बीपीची म्हणा, शुगरची म्हणा, या गोळ्या चालू नव्हत्या, आपल्या शरीरामध्ये पण जाणार नाही. त्यामुळं आपल्या शरीरामध्ये बॉडीमध्ये जे न्यूट्रिशन आहे त्याची जी आहे ती डिफिशियन्सी जाणवते त्या न्यूट्रियनची. त्यामुळं आपण जे न्यूट्रिशन आपल्याला मिळत नाही त्यामुळं आपण बऱ्याचशा आजारांना आपण थोडंसं बळी पडू राहिलो असं म्हणायला काय अडचण नाही. आणि एक परवाचीच गोष्ट आहे सर, मी सांगू इच्छितो. आमचे मित्र हे जवळचे त्यांच्या घरातलीच एक 13 वर्षाची मुलगी, म्हणजे वाईट वाटतं सांगायला का ती 13 वर्षाची मुलगी सर हार्ट अटॅकने गेली. याचं काय कारण काय असू शकतो? 13 वर्षाच्या मुलीला हे असं जाणं सोडून हे योग्य नाही मला असं वाटतं. कारण की ही एक देशसेवाच आहे आणि ही खूप काळाची गरज आहे ही आज. कारण की सर्व जे काही गोष्टी आपण करतोय हे आपण आपल्या स्वतःसाठी करतोय, आपल्या परिवारासाठी करतोय, आपल्या गावासाठी करतो, आपल्या तालुक्यासाठी करतो, आपल्या जिल्ह्यासाठी करतोय, आपल्या महाराष्ट्रासाठी करतो, आपल्या देशासाठी करतोय. आणि ह्या जर गोष्टी जर आपण जर केलं नाही समाजासाठी तर कुठेतरी एक समाज हा धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण की सुरुवातीला आपण बघितलं असेल आपले पूर्वज आजोबा वगैरे 100-100 वर्ष जगत होते. त्यानंतर आता पिढी आपली 80 वर्षावर आली होती आणि आपली जी पिढी आहे जनरेशन ती आता जवळपास 60-70 इनफ याच्या पुढे जाऊ शकत नाही असं मला वाटतं. त्यामुळं हे खूप गरजेचं आहे, काळाची गरज आहे. ओके सर. तर या ठिकाणी सरांनी चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपल्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत ते मार्केटमध्ये किती प्रमाणात अवेलेबल आहेत संपूर्ण भारतामध्ये आपण? हो सर, आपण 22 वर्षामध्ये पासनं काम करतो आहे आणि भारतातल्या प्रत्येक स्टेटमध्ये आपले प्रोडक्ट अवेलेबल आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या गावापर्यंत, तालुक्यापर्यंत किंवा घरपोच पण याची सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली आहे. तुम्हाला तुमच्या त्या शेताच्या बांधापर्यंत हे प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल होतील. तुम्ही फक्त आमच्याशी संपर्क करा, तुम्हाला हे आम्ही तुमच्या घरपोच पोहोचवू. तर सरांनी चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. जर आपल्याला संपर्क साधायचा असेल तर सर संपर्कासाठी आपला नंबर सांगा. 88 06 84 77 88. मी पुन्हा एकदा सांगतो 88 06 84 77 88. तर या ठिकाणी आपल्याला सरांकडनं पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. तर 22 वर्षापासून या ठिकाणी अविरत आहे. तर या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत ते आपण एकदा जरूर शेतीमध्ये आवर्जून वापरा, जेणेकरून आपल्याला काही जर प्रमाणामध्ये याचा रिझल्ट जर येत असेल तर भविष्यामध्ये लहान मुलांचे भवितव्य जर घडवायचे असेल आणि जमिनीतली सुपीकता टिकवून जर ठेवायची असेल तर याचा आपण अवश्य वापर केला पाहिजेत. तर अजून आपल्याला काय सांगता येईल सर? मानवजात ही धोक्यामध्ये आलेली आहे. जसं आपण म्हणतो की आपल्याला जे काही रिपोर्ट्स आपल्याकडे आलेले आहेत 50% प्रजाती नष्ट झालेली, मानवजात ही सुद्धा प्रजाती आहे. जर आपण पटकन जर हे समजून घेतलं नाही तर भविष्यामध्ये याचा खूप मोठा आपल्याला खतरनाक म्हणजे सामना करावा लागणार आहे. तर आता शासन मोठ्या दरबारी खूप मोठ्या लेवलला हे काम करत आहे. तर मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही आमच्यासोबत या. आम्ही तुम्हाला तुमची अपेक्षा काय आम्हाला माहीत, तुमचा खर्च कमी होणं, तुमचं उत्पादन वाढणं, तुमच्या उत्पादनाला भाव मिळणं आणि क्वालिटी उत्पादन येऊन समाजाला विषमुक्त ही तुमची प्रत्येकाची इच्छा आहे. आणि इथं ग्रीन प्लॅनेट ही तुम्हाला सगळी सोल्युशन देऊन एक चांगल्या पद्धतीने मदत करायला तयार आहे. तुम्ही आमच्याशी संपर्क करा. निश्चितच हा देश आपला आहे, ही समाज आपला आहे. या समाजाला आपल्याला वाचवायचं आहे आणि पुढच्या पिढ्यांना चांगल्या रीतीने आपल्याला जर जगू द्यायचं असेल, कारण ते पण आपल्याकडं वेगळ्या अपेक्षेने पाहत आहेत, तर आपल्याला त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल. तर तसेच आपल्या टीमचे पण आभार. या ठिकाणी कंपनी जे आहे ते चांगल्या कार्यासाठी काम करत असताना भविष्य घडवण्याचं काम या ठिकाणी आपल्याला कंपनी करत आहे. तर दिलेली माहिती आपल्याला चांगल्या प्रकारे समजली असेल. एकदा कंपनीचे प्रोडक्ट जे आहे ते अवश्य वापरून पहा. जर रिझल्ट जर चांगला असेल तर आपल्याला कायमस्वरूपी वापरण्यासाठी काही हरकत नाही आहे. बांधवांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता स्प्रेअर जो आहे तो याची आपण माहिती घेणार आहोत. तर यामध्ये आपल्याला फळबागांसाठी स्प्रे करण्यासाठी ट्रॅक्टरसहित या ठिकाणी जे स्प्रेअर आहे याची संपूर्ण आपण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर सर आपले कंपनीचे नाव सांगा. मित्र ॲग्रो इक्विपमेंट हे आपल्या कंपनीचं नाव आहे. आपण स्प्रेअर मॅन्युफॅक्चरिंग करतो द्राक्ष, डाळिंब, संत्रा, आंबा या फळबागांसाठी. तर हे जे आपण ब्लोअर बघतोय हा स्प्रेअर बेसिकली 600 लिटर कॅपॅसिटीचा आहे. या ब्लोअरने तुम्ही एकरी साधारणतः 200 लिटरपासून तर 400-450 लिटरपर्यंतचं पाणी स्प्रे करू शकतात. तर ह्या ब्लोअरची जी किंमत आहे तर ही
साधारणतः 4,35,000 रुपये ही कोटेशन प्राईस आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक बेस्ट प्राईस आपण एक करून देऊ शकतो. ह्या स्प्रेअरमध्ये तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये डायफ्रॅगम पॉम्प दिलेला आहे, याचे टायर ॲडजस्टेबल आहे, याच्यात 2 स्पीड गिअरबॉक्स दिलेला आहे आणि याच्यामध्ये 6+6 असे टोटल 12 नोझल दिलेले आहेत. तर ह्या नोझलने तुमचं स्प्रेइंग आणि द्राक्षांवरती डिपिंग हे दोन्ही ऑपरेशन हे जे आहेत ते परफॉर्म होतं. आता साधारणतः 1 एकरासाठी काय खर्च येईल? 1 एकरासाठी तुम्ही जर बघितलं तर आपण स्वराज टार्गेट ट्रॅक्टर इथं ठेवलेला आहे. साधारणतः याचं जे फ्यूल कन्झम्पशन आहे ते 1 लिटरसाठी 1.1 लिटरच्या आसपास हे पर एकरसाठी कन्झम्पशन आहे. तर अतिशय कमी खर्चामध्ये कमी डिझेलमध्ये हा ब्लोअर जो आहे तो रन होतो. तर या ठिकाणी आपल्याला सरकारी काही योजना याच्या आहे का आपल्याला? ह्या ब्लोअरसाठी महाराष्ट्र शासनाची साधारणतः 1,25,000 रुपयेपर्यंतची जी सबसिडी आहे ती अवेलेबल आहे आणि याच्यासाठी तुम्हाला MahaDBT या पोर्टलवरती सबसिडीसाठी ॲप्लाय करायचं आहे. त्यासाठी ॲप्लाय करण्यासाठी ट्रॅक्टर चलित फवारणी यंत्रामध्ये एअर कॅरियर एअर असिस्टंट नावाचा जो एक प्रकार आहे त्या प्रकारात तुम्ही जर ॲप्लाय केलं तर 2.25 लाखापर्यंत सबसिडी तुम्हाला भेटेल. तर कंपनीचं नाव सांगा. कंपनीचं नाव मित्रा ॲग्रो इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड. ही ॲक्च्युली महिंद्राची सबसिडरी कंपनी आहे. तर तुम्हाला जी काही सर्व्हिस भेटणार आहे सर्व्हिस खूप जेन्युइन आहे. विदिन 24 आवर्स तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तो आम्ही सॉल्व करून देऊ. तर याच्यामध्ये सर्व्हिस झालं बाकीच्या ज्या आहेत आता इक्विपमेंट आपल्या कंपनीचे जे ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण स्प्रेअर अवेलेबल करून देऊ शकतो आणि साधारणतः आपल्याकडे याची जी कॅपॅसिटी आहे ती 200 लिटरपासून तो 2,000 लिटरपर्यंत हे ह्या कॅपॅसिटीमध्ये ब्लोअर अवेलेबल आहेत. तर तुम्हाला जर ब्लोअर घ्यायचा असेल तर आपला इथं हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, सेल्स नंबर 8888200022 आणि सर्व्हिससाठीचा जो नंबर आहे तो 888804x48. तर ह्या नंबरवरती तुम्ही सर्व्हिससाठी आणि सेल्ससाठी दोघांसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे स्प्रेअर जो आहे तो जर आपल्याला फळबागांसाठी उपयोगी पडणारा जो स्प्रेअर आहे कमी खर्चामध्ये त्याचबरोबर कमी भांडवलामध्ये जर आपल्याला स्प्रेअर हवा असेल तर या ठिकाणी आपण संपर्क करू शकता. त्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला वेबसाईटवरती त्याचबरोबर टोल फ्री नंबरवरती आपण संपर्क साधून चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण संपर्क साधून चांगल्या प्रकारे आपल्याला शेतीला उत्पादन वाढवण्यासाठी योग्य असे मार्गदर्शन यांची टीम आपल्याला करेल. तर चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन त्याचबरोबर पाहायला मिळालेलं आहे. जे स्टॉलला व्हिजिट दिल्यावर धन्यवाद. हे आमचं जे बूम फ्लॉवर प्रॉडक्ट जे आहे हे आता याला CIB ॲक्टमध्ये आलेलं आहे. भारतातली सगळ्यात पहिली कंपनी आहे की ज्याला नायट्रोबेन्झिनमध्ये परमिशन भेटलेलं आहे. आणि आत्ता समजा तुम्ही बूम फ्लॉवर खरेदी करते वेळेस बूम फ्लॉवरचा हा कोरीव लोगो पहा, CIB ब्राउड हे निशाणी पहा, ठीक आहे. आणि आपले हे पॅकिंग घ्या. हे प्रॉडक्ट टमाटर भाजीपाला सगळ्या पिकामध्ये चांगलं काम कराल. याचं प्रमाण आहे 1 लिटरला 2 मिली. हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर खूप सारे म्हणजे फुलं लागतील, फुलाचं रूपांतर फळामध्ये होईल आणि त्याचे फळाचं चकाकी चांगली होईल आणि तुमचं जवळपास उत्पन्नाने 20% वाढ होईल. बूम फ्लॉवरशिवाय आपल्याकडे समजा हे जे एक प्रॉडक्ट आहे बायोस्टिम्युलंट, याचं नाव आहे बूम गोल्ड. हे चांगलं काम कराल. त्याच्यानंतर एक प्रॉडक्ट आहे बूमटेट, हे प्रॉडक्ट चांगलं काम कराल. याच्याशिवाय आम्ही आता की नवीन यावर्षी जे प्रॉडक्ट आहे हे प्रॉडक्ट लॉन्च केलेलं आहे. याचं नाव आहे बूम GR.
हे जे प्रॉडक्ट आहे यामध्ये मायक्रोरायझा आहे. हे मायक्रोरायझा मारल्यानंतर तुम्हाला याचं प्रमाण आहे एकराला 4 किलो. हे मारल्यानंतर समजा हे बायो फर्टिलायझर प्रॉडक्ट आहे. यामध्ये काय क्वालिटी पण चांगली होईल. तर मी तुम्हाला सगळ्या विनंती करतो की आमचे देवी क्रॉपचे प्रॉडक्ट वापरा. धन्यवाद. हां हे ओरिजिनल रिझल्ट आहे बुमफ्लॉवर वाजून सगळ्यात खूप सुंदर प्रॉडक्ट आहे बुमफ्लॉवर. फक्त घेतल्यावर तुम्ही हा निशाणे पाहून घ्यायची कुठं कोरियन आहो देवी क्रॉपचा आणि CIB आपण बघून घ्यायचं फुलासाठी फुल काढायचं. फक्त पॅकिंग आपण चेंज केलेली आहे. फक्त बघून घ्यायचं CIB आपण निशाणे बघून घ्यायचं बुमफ्लॉवर. ठीक आहे चला धन्यवाद. आपल्या स्टॉलला आल्याबद्दल ना मोबाईलवर सांगला येस हां काढ बस येस